तर दिंडी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा विषय आहे. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. आणि पुढच्या महिन्यात दिंडी सुरू होणार आहे, वारी सुरू होणार आहे. त्याच्या आधी आपण एक मानसिक दिंडी, मानसिक तयारी करणं आवश्यक आहे, समजणं आवश्यक आहे, काय आहे? ते सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर दिंडीबद्दल आपण चर्चा करूया, जाणून घ्यायचा प्रयत्न करू। तर हा विषय थोडा मोठा आहे, गहन आहे, गुह्य आहे आणि गंभीर आहे. कारण हा एक 18 ते 20 दिवसांचा प्रवास आहे. त्याच्या आधी तयारी करावी लागते, मनाची, धनाची आणि काही ज्या आपल्यासोबत वस्तू वगैरे नेणार आहोत आपण त्या त्यांची. ते तयारी करण्यासाठी हा जवळपास 1-2 महिन्याचा कालावधी आहे. तर आपण त्याला 1-2 तासामध्ये, 2 तासामध्ये भरणं थोडं कठीण आहे. जसं सागराला घागरामध्ये भरायचं आहे. पण तरी आपण प्रयत्न करूया. सिंधूला बिंदू रूपात द्यायचं आहे, थोडं कठीण आहे. तरी आपण थोडक्यात एक आढावा, म्हणजे दिंडी नेमकं काय असते, ही वारी काय असते, ही पदयात्रा, हे लोक चालतात का, एवढं लांब भगवंतांसाठी पायपीट का करतात, हे समजणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच लोकांच्या मनात शंका असतात, त्यांना माहीत नसतं, कल्पना नसते आणि त्यांना वाटतं हे भावुक लोकांचं काम आहे किंवा जे कमी शिकलेले त्यांचं काम आहे, असं नाही. तर हे गैरसमज दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर एक छोटीशी पीपीटी मी बनवलेली आहे, ती आपल्या समोर मांडतो. आपण प्रयत्न करा चांगलं ध्यानपूर्वक लक्ष देण्याचा. तर दिंडी हा असा सोहळा आहे, एक आगळा वेगळा सोहळा. कसा सोहळा, जो असा सोहळा स्वर्गीही नाही, असं म्हटलं जातं. आणि स्वर्गात सुद्धा असा सोहळा नाही. तर का नाही? कारण देवता जे आहेत, देवतांचे पाय जमिनीवर टेकत नाही, जमिनीला स्पर्श करत नाही. तर मग ते चालणार कसे? ते उडतात. दुसरीकडे त्यांच्याकडे स्वतः प्रत्येक देवताकडे विमान असतं, त्यांच्याकडे शक्ती असते, अनिमा, लघिमा, एशिता, वशिता. मग त्यांना चालण्याचा अनुभव हा मिळणार नाही. मग आपलं सौभाग्य आहे की आपल्याला हा चालण्याचा अनुभव मिळतो, आपण चालू शकतो, पाहू शकतो. ही भगवंतांची कृपाच आहे. म्हणून हा जो सोहळा आहे, असा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. आणि हे जे सुख आहे, ते स्वर्गी सुद्धा नाही. जसं संतांनी सांगितलंय अभंगामध्ये, बऱ्याचदा आपण ऐकलं असेल, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हे असं जे सुख आहे, या सुखासाठी भगवंत सुद्धा वेडावतात. आणि भगवंत सुद्धा काय करतात, मग वैकुंठ सोडून संतांच्या घरी येतात, प्रकट होतात, लीला करतात. तर हे जे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, असं जे सुख आहे, असं सुख हे स्वर्गात सुद्धा नाही. असा हा आगळा वेगळा सोहळा, दिंडी.
आणि त्यालाच म्हटलं जातं दिंडी, वारी किंवा पदयात्रा. जसं आपण ऐकलं असेल की भगवान कृष्ण ते द्वारके ते कुरुक्षेत्र त्यांनी जो प्रवास केला त्याला म्हणता येईल रथयात्रा. आपण ते साजरी करतो, आता पुढच्या महिन्यात करणार आहोत. नंतर भगवंतांनी एक जो प्रवास अजून केला वृंदावन ते कुरुक्षेत्र बैलगाडी यात्रेद्वारे. गोप गोपींनी बैलगाडी घेऊन गेलेत भगवंतांना आणण्यासाठी त्यांच्या स्मरणामध्ये. नंतर चैतन्य महाप्रभूने मायापूर ते दक्षिण भारत यात्रा ही काढली, त्यालाच म्हणता येईल पदयात्रा. आणि तसंच आता आपले जे दिंड्या आहेत, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर, अशा वेगवेगळे मुक्ताईनगर ते पंढरपूर, अशा वेगवेगळ्या ज्या दिंड्या निघतात, तर ह्या दिंड्या ज्या आहेत, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, तर अशा या दिंड्याद्वारे आपण जाणून घेणं महत्वाचं असतं. ते पण एक दिंडी आहे, ही आपल्याकडे प्रथा आहे. तर तत्पूर्वी आपण आधी जाणून घेऊया जी रथयात्रा आहे, बैलगाडी यात्रा आहे, पदयात्रा आहे आणि दिंडी यात्रा. तसंच आपल्याकडे यात्रा हा शब्द काही नवीन नाही. चारधाम यात्रा लोक जातात. संपूर्ण भारताचे चारधाम, नाहीतर उत्तरांचलचे चारधाम, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे उत्तरेचे चारधाम आहेत. आणि संपूर्ण भारताचे चारधाम म्हणजेच बद्रीनाथ, रामनाथ, द्वारकानाथ आणि जगन्नाथ, हे चार कोपऱ्यावर चारधाम आहेत. ही चारधाम यात्रा आपल्याला माहिती असेल. तिरुपती यात्रा, बरेच जण 4,500-5,000 पायऱ्या चढतात, तिरुपतीला जातात चालत. सबरीमाला यात्रा, एक दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध मंदिर आहे सबरीमाला, त्या ठिकाणी लोक यात्रा करतात. कावड यात्रा आहे. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह. नंतर इस्कॉनची ही पदयात्रा पूर्ण भारतभर भ्रमण करत असते, महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असते, उत्कल प्रदेशामध्ये भ्रमण करत असते, त्या आंध्र प्रदेशमध्ये भ्रमण करत असते. अशा या पदयात्रा आहेत. तसंच लोकांना परिक्रमा म्हणजे चालणं हे काही नवीन नाही आपल्या भारतीय लोकांना. नर्मदा परिक्रमा आहे, गोवर्धन परिक्रमा आहे, कामदगिरी परिक्रमा आहे, व्रजमंडल परिक्रमा आहे, गौरमंडल, नवदीप मंडल परिक्रमा आहेत, श्री क्षेत्र पुरी, जगन्नाथपुरी परिक्रमा आहेत, पंढरपूर पंचक्रोशी परिक्रमा आहे. तर आपल्याला चालणं हे माहिती आहे, आपला अनुभव आहे आणि आपण बरेच जण चाललेलं असाल, चालत असाल बऱ्याचदा, किंवा चालणं बऱ्याचदा आपण आधी लोक तुरंत लगेच रिक्षा करत नव्हते, चालत जायचे, परिश्रम करायचे, मग तेव्हा आजार पण कमी होते. आता चालणं कमी झालंय, व्यायाम कमी झालाय, तर आजार पण वाढलेला आहे. तरी समजणं का आपल्याला महत्वाचं आहे. मग हे लोक चालतात, त्यांना काही फायदा होतो का? तसंच पदयात्रा पण आहेत पूर्ण जगभरामध्ये. इस्कॉनच्या वतीने परमपूज्य लोकनाथ महाराज यांना श्रील प्रभुपादांनी विशेष आदेश दिला होता. तसं 108 देशामध्ये त्यांनी पदयात्रा काढल्यात. संपूर्ण जगभरामध्ये आहे पदयात्रा. तसंच ब्रजमंडल परिक्रमा, वृंदावनची 1 महिन्याची परिक्रमा असते. तसंच गौरमंडल, नवदीप मंडल ही 9 ते 10 दिवसांची परिक्रमा असते. आणि श्री क्षेत्र परिक्रमा ही फक्त एका दिवसाची असते. 7-8 तास एका दिवसामध्ये आपण पूर्ण 21-22 किलोमीटर परिक्रमा करतो. तसंच मग आता श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी यात्रा. तर हे आपल्याला का मग लोक चालतात का? तर चालणं आपल्याला स्वाभाविक आहे, ते आपल्यासाठी नवीन नाही. पण बऱ्याचदा आपण ते समजून घेत नाही. ते समजून उमजून घेणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपण हे जाणणार आहोत. तसं बऱ्याच वाऱ्या आहेत. दिंडी, वारी, पदयात्रा असे वेगवेगळे शब्द त्याला आहेत. तर याचा अर्थ काय होतो मग? बऱ्याच लोकांना वाटतं वारी म्हणजे काय? जो जन्म मरणाची चुकवी जो फेरी, तो खरा वारकरी. तर जन्म मरणाची फेरी जो चुकवतो, म्हणजे तो वारंवार सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे जातो. तसं काही पालख्या शेगाववरून येतात, काही मुक्ताबाईच्या मुक्ताईनगरवरनं, काही त्र्यंबकेश्वरवरनं, काही पैठणवरनं, नरसीवरनं, देहू ते देहूवरनं, आळंदीवरून आणि सासवडवरून सोपानदेव महाराजांची. अशा वेगळ्या पालख्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत असतात. पंढरपूरच्या दिशेने जातात. तसं आपल्या इस्कॉनची पण एक पालखी आहे. ती पण इस्कॉनच्या ज्या पालख्या आहेत, आता सुरुवातीला एक पालखी होती, एक दिंडी होती.
नंतर 2 झाल्या. पहिली दिंडी जी होती देहू ते पंढरपूर, याला जवळपास हे 30वं वर्ष आहे. 30 वर्षापासून ही दिंडी सुरू आहे. नंतर आळंदी ते पंढरपूर याला जवळपास 24 ते 25 वर्ष झालेत आणि सासवड ते पंढरपूर याला 4 वर्ष झालेत. अशा प्रकारे या पालख्या दिंड्या चालू असतात. आणि तसंच नाही, तर दिंडी जी आहे, वारी पद्धती आहे, ही आधीपासून सुरू आहे. 1685 पासून दिंडीची सुरुवात झाली. आज जवळपास 341 वर्ष, म्हणजेच 3 दशकांपेक्षा जास्त वेळेला झालेला आहे. परंतु मध्ये दिंडी असं सिस्टमॅटिक, पद्धतशीर, चांगल्या प्रकारे नियोजन, व्यवस्थापन होत नव्हतं. पण नंतर मग 19व्या शतकात हरिभक्त परायण जे आहेत, एक विशेष भगवंताचे भक्त आहेत, हैबत बाबा आरफळकर. त्यांनी 19व्या शतकात या ठिकाणी दिंडीचं सिस्टमॅटिक, पद्धतशीर कशा प्रकारे सुरू करायचं, याची ही जी रचना आहे, ही पद्धत, ही मांडणी, ही आखणी, अशा प्रकारे कुठली पालखी आधी राहील, कुठे काय राहतील, अशी योजना त्यांनी बनवली. म्हणजे 350-400, जवळपास त्याला 700-800 वर्षाचा इतिहास आहे. पण 350-400 वर्षापासून सुरू आहे. आणि नंतर 19व्या शतकामध्ये म्हणजे आपले हैबत बाबा आरफळकर त्यांनी याची एक चांगल्या प्रकारे मांडणी, आखणी केली. तसं इस्कॉनच्या वतीने ही हरे कृष्ण संकीर्तन दिंड्या ह्या निघत असतात. त्याच्याबद्दल जाणून घेऊ आपण. तर हे आहे हरे कृष्ण संकीर्तन दिंडी, हे मागच्या वर्षाचे शेड्यूल आहे, कार्यक्रम आहे, सूची आहे. आळंदी आणि देहू दोघांचं. तशी ही संकीर्तन दिंडी देहू ते आळंदी जात असते. आता हे दिंडी म्हणजे नेमकं काय आहे, हे वारी काय आहे? तर वारीचा अर्थ आहे की वारंवार, जो वारंवार जात असतो पांडुरंगासाठी, वारंवार प्रवास करतो. मग कुठला वार? सगळे वार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि भगवत धामात आपण असे जाऊ शकत नाही कोणत्याही पद्धतीने. जसं म्हटलं जातं ना, ना हाती है ना घोडा है, वहां पैदल ही जाना है. तर भगवंतांकडे जाण्यासाठी काय, आपल्याला पैदल, पायी जाणं फार फार आवश्यक आहे. ना मी सांगत असतो बऱ्याचदा, जसं म्हणतात ना, चालाल तर नाचाल, तर वाचाल, नाहीतर मग हलाल. म्हणजे चालाल तर वाचाल, म्हणजे व्यायाम पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. त्याचा भौतिक पण लाभ आहे आणि आध्यात्मिक पण आहे. आणि का आपण का जातो, मग ह्या वाऱ्या वगैरे का करतो आणि कुठून कुठून जातात, या मागची हे इतिहास आहे, भरपूर गोष्टी आहेत. आषाढी वारी यात्रा. तर आषाढीसाठी खास करून ह्या ज्या आपल्या 2 मुख्य दिंड्या इस्कॉनच्या वतीने देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर या जात असतात. तसंच मग सासवडवरनं पंढरपूर, पैठणवरून, मुक्ताईनगर, शेगाव, कोल्हापूर, विजापूर, मुंबईहून, अशा इतर ठिकाणाहून ह्या वाऱ्या पंढरपूरच्या दिशेने येत असतात. मग आता पंढरपूरलाच का जायचं? काय गरज आहे पंढरपूरला जायची? आपण दुसरीकडे जाऊ शकतो, गोवा, इतर ठिकाणी लोक कुल्लू मनाली. पंढरपूरला का जातात? ही दिंडीची एक व्याख्या आहे बघा, थोडक्यात आपल्यासाठी समजून सांगण्यासाठी. दिंडीची थोडक्यात आम्ही एक बनवलं असं टेक्निकल व्याख्या: डायनॅमिक इन्व्हेस्टमेंट टू नर्चर अँड नरिश डिटॅचमेंट अँड इंटिमसी. म्हणजे असं हे क्रियाशील, हे कार्य आहे, क्रियाशील आहे, संथ नाही आहे. हे चालावं लागतं दररोज, ऍक्टिव्ह. ही ऍक्टिव्हिटी एक कार्यशाळा आहे. दररोज आपल्याला क्रियाशील राहावं लागतं, की ज्याच्यामुळे उत्स्फूर्त निवेश, म्हणजे एक प्रकारे आपण डिपॉझिट करतो आहोत. हे चालतो म्हणजे काय करतो आपण? चार्जिंग करतो आहोत. आणि असा जो निवेश आहे, जो विधी आहे, की जी आपल्याला वैराग्य, अनासक्ती शिकवते. पण कशापासून वैराग्य? घरापासून, आपल्या वस्तूपासून, व्यक्तीपासून, आपल्या शारीरिक गोष्टीपासून, शरीरापासून, अशी अनासक्ती शिकवते. आणि दृढता, की मला हो पंढरपूरला पोहोचायचंच आहे. दृढता, एक डिटर्मिनेशन, एक डिटॅचमेंट, आणि घनिष्ठता, इंटिमसी, आत्मीयता. भगवंतांप्रती आपलं घनिष्ठता वातावरण तयार होतं. आत्मीयता, की हा पांडुरंग माझे आहेत, विठ्ठल भगवान माझे आहेत, भगवंतांना मी शरण होतोय. आलो तुझ शरण भगवंता, की भगवंता मी तुला शरण आलेलो आहे, तुझ्या जवळ येतोय, एक एक पाऊल पुढे चालतो आहे. एक एक पाऊल भगवंताजवळ पोहोचणं, ते आपल्या आत्म्याला पोषण देतं. तसं मुलगा जसं आपल्या आईवडिलांकडे येतो, तसं आईवडिलांना चांगलं वाटतं, मुलगा प्रसन्न होतो.
तसं आपण सुद्धा पांडुरंगाकडे ओढ लागली असते आपली, कधी पोहोचू, आता उद्या पोहोचू, परवा पोहोचू, एक एक दिवस, एक एक मुक्काम आपण गाठत जातो. अशी थोडक्यात आम्ही व्याख्या केलेली आहे. इन्व्हेस्टमेंट आहे ते, एक डिपॉझिट आहे. म्हणून काही आपण वेडे नाही. का? तर आपण पंढरपूरलाच का जातो? भेटी लागी जीवा. कारण जीवाचा स्वभाव आहे, जे त्याचे मूळ जे आहे म्हणजे अंश, हे पूर्णाकडे आकर्षित होतात. जसं लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतं, तशाच प्रकारे भगवंत पूर्ण आहेत, विभू आहेत. आपण अणू आहे, छोटे आहोत. तर भगवंतांकडे जाणं हे स्वाभाविक आहे. जसं मुलगा आपल्या आईवडिलाकडे आकर्षित होतो, ते स्वाभाविक आहे. म्हणजे हे प्रेम आहे भगवंतांप्रती. त्या जीवाला कधी जाईल, कधी पोहोचेल, त्याच्या मनात ती हुरहुर लागते. मना लागली हुरहुर, केव्हा जाऊ पंढरपूर. ते मनाला हुरू लागणे चांगली गोष्ट आहे, महत्वाचं आहे. जसं कन्या, जसे एखादी स्त्री जेव्हा लग्न होऊन माहेरी जेव्हा ती सासरी जाते, तर ती मागे पाहते ना पुन्हा पुन्हा आणि रडते. आपल्या संतांनी सांगितलं आहे, कन्या सासुराशी जाये, मागे परतूनी पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटे श्री केशवा. कन्या जसं सासुराशी जाय, मागे परतूनी पाय, पुन्हा पुन्हा मागे पाहते की नाही? आता इथे काही माताजी असेल, त्यांना अनुभव असेल, त्यांनी मागे मागे पाहिलं असेल का? फक्त चला बरं झालं, घरातून सुटले मी आई वडिलांपासून, असं वाटते का? नाही, रडते ते. आठवण येते का? मागे परतूनी पाय, ज्या घरात मी राहिली, मोठी वाढली, ते घर आता मला परक झालं, पोरकं झालं, मला सोडावं लागतंय, नवीन घरी जाणार आहेत. तसं आपल्या जीवाला हुरहुर. म्हणजे का? पंढरपूरला आपल्याला जायचं आहे. आपलं माहेर काय आहे? पंढरपूर. संतांनी सांगितलंय, आपण गीत काही गाणार नाही वेळेच्या अभावी, पण आपण जाणून घ्या, आपल्याला माहिती प्रसिद्ध अभंगच आहे. माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तिरी. तर आपलं माहेर सर्वांचं. आपण कुठले आहोत? सगळे सासरचे आणि माहेरचे आहोत. भिवरा म्हणजे चंद्रभागाच्या तिरी आहेत. बाप आणि आपले आई वडील कुठे? आपली फॅमिली, आपला परिवार तिकडे आहे. विठ्ठल रखुमाई, आई वडील. भाऊ कोण आहे? पुंडलिक भाऊ आहे. त्याची ख्याती एवढी पसरलेली आहे की त्याच्यासाठी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, की पुंडलिकांना वर देण्यासाठी त्या ठिकाणी पांडुरंग आलेले आहेत. म्हणजे शक्ती भक्तांकडे आहे की त्यांनी भगवंतांना त्या ठिकाणी बाध्य केलं येण्यासाठी. म्हणून त्याची ख्याती केवढी मोठी बघा. आणि बहीण कोण आहे आपली? चंद्रभागा. ती काय करते? आणि बहीण अशी की पापभंग, ज्या स्नान जरी केलं, तिचा आश्रय घेतला तर आपले पाप भंग होतात. जसं अभंग. अभंग म्हणजे जे कधी भंग होत नाही, ज्याला कितीही प्रयत्न केले तर कापण्याचा, तोडण्याचा, तरी ते भंग होत नाही. ते भगवंताचं गुणगानच करतात, असे ते अभंग. आणि चंद्रभागा काय आहेत? आपली पाप भंग करते. एका जनार्दनी शरण, जनार्दन महाराज म्हणतात, करी माहेरची आठवण, माझी माहेर पंढरी. तर आपलं माहेर आहे, म्हणून आपल्याला पंढरपूर जायचं आहे. आणि या दिंड्या, ह्या ज्या वाऱ्या आहेत, हे पदयात्राच आहेत, ह्या पंढरपूरला जातात. तसंच पाऊले चालती पंढरीची वाट. का पंढरपूरला जातो आपण? पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. हिची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही दुजे. मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. तर पंढरपूरला आपल्याला जायचं, जन्म जन्मांतर जायचं, हे मागणं आहे. तर का आपलं माहेर आहे, भगवंतांकडे, आपल्या आईवडिलांकडे जाणं आपलं कर्तव्य आहे. तिथे गेल्यावर काय करायचं मग? चंद्रभागेमध्ये स्नान करणं आवश्यक आहे. आणि दर्शन, विठोबाचं दर्शन घ्यायचंय. मुखदर्शन असो, चरण दर्शन असो, किंवा लांबून कळसाचं दर्शन असो, जे यथाशक्य होईल तशा प्रकारे. ही आपल्याला मम जन्मनी जन्मनीश्वरे, जन्म जन्मांतर घडो, हीच प्रार्थना आहे. म्हणून आपण पंढरपूरला जातोय. आपले पाऊले पंढरपूरला चालतात. का चालतात? पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराचा सोडून यथाट. बघा, आपलं जे घर, आपला पलंग, आपलं जे रूम असेल, आपले कपडे लत्ते सर्व सोडून आपल्याला जातो आपण. का?
माहेरी जाणं हे महत्वाचं आहे. आणि जाऊ देवाची या गावा. भगवंतांचं गाव आहे. वैकुंठ आणि पंढरपूर वैकुंठ. तिकडे जाणं आवश्यक आहे. आपल्या गावाला जायचं की नाही आपल्याला? संतांनी ते सांगितले आपल्याला, म्हणून आपण जातो. महाजन येणं गतास पंथा. त्यांनी जो मार्ग आपल्याला दिलेला आहे, हा मार्ग काही मनमानी नाही. हे आचार्यांची वाणी आहे. महाजन येणं गतास पंथा. त्या पंथावर संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव, सर्व संत निवृत्तीदेव, नामदेव महाराज असे संत गेलेले आहेत. म्हणून आपण सुद्धा त्या मार्गावर चालतोय. हे मनमानी नाही, ही संतांची वाणी आहे. आणि म्हणून आपण हे एक एक पाऊल पुढे चालतो आहोत, जातो आहोत आणि जाणं आवश्यक आहे. म्हणून हे काही लोकांना वाटतं, की हे रिकाम्या लोकांचं काम आहे. रिकाम्या लोकांचं काम नाहीये. त्यांचा भाव आहे भगवंतांप्रती, त्यांची आपुलकी आहे आपल्या मालकांप्रती, आपल्या स्वामींप्रती, ज्याला लळा आहे, आपल्या आई-वडिलांप्रती, ती स्वाभाविक आहे, नॅचरल आहे आणि गरजेचं आहे. आणि मग धन्य धन्य ते नगर भूवैकुंठ पंढरपूर. ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि आपला भगवंताशी संबंध आहे. म्हणून आपण जातो पंढरपूरला, पायी चालतो, एवढा कष्ट, त्रास, तपस्या करतो. कारण ते जाणं का गरजेचं आहे? असं म्हटलं जातं, उदंड देखिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामा घोष कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी केली देवे. तर आपण अनाथ आहोत जर आपण पंढरी नाही गेलो तर. पण सनाथ आहोत कारण आपले नाथ कोण आहेत? पंढरीनाथ, विठ्ठलनाथ. आपण अनाथ नाही, नाहीतर आपण अनाथ म्हटलं जाईल. आपल्यासाठी भगवंतांनी पंढरी बनवली आहे. पंढरीचं महात्मा भरपूर काही आहे, तो आपला विषय नाही आहे. ते भूवैकुंठ पंढरपूर या ग्रंथात आपल्याला मिळून जाईल. म्हणून संतांनी त्या ठिकाणी गेलेले आहे. तसंच आपले गौडी वैष्णव संप्रदायाचा पण संबंध आहे. विश्वरूप प्रभूंचा शोध घेत चैतन्य महाप्रभू हे दक्षिण भारत यात्रा करीत करीत पंढरपुरात आले. गौरांग महाप्रभू की जय. आणि स्वयं चैतन्य महाप्रभूने विठ्ठलाचं दर्शन घेतलं, स्वतःचं दर्शन घेतलं. कृष्ण दोन्ही वेगळे नाहीत. ही लीला आहे भगवंताची. भगवंत शिकवताय आपल्याला. गौर अमर जे सब स्थाने कौरिलो भ्रमण रंगे, से सब स्थाने हेरिबो आम्ही प्रणयी भगत संगे. ज्या ज्या ठिकाणी गौरांग महाप्रभू गेलेले आहेत, गौडी वैष्णवाचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी आपण प्रणयी, ज्या भक्तांना रुची आहे त्या भक्तांसोबत जाणं आवश्यक आहे. हेच आपलं कर्तव्य आहे. भक्ती प्राप्त करण्याचं ठिकाण, कृपा प्राप्त करण्यासाठीच आहे. म्हणून आपण गौडी वैष्णव चैतन्य महाप्रभूच्या कृपेसाठीच जात आहोत. स्पष्ट वर्णन केलेलं आहे या ठिकाणी चैतन्य चरितामृतमध्ये. तथा आहे ते गौरचंद्र पंढरपुरे आईला, विठ्ठल ठाकूर देखील देखी आनंद पाहिला. तर काय, गौरांग महाप्रभू पंढरपूरला आले आणि विठ्ठल ठाकूर, जसं म्हणतात ना ठाकूरजी, राधा ठाकूराणी, तर भगवान कृष्ण ठाकूर आहेत. तर यांना दर्शन घेतल्यानंतर काय भगवंत आनंद झाला त्यांना. कृष्ण भगवान चैतन्य महाप्रभू हे राधा भाव कांती आच्छादित आणि कृष्ण समोर पाहिले, विठ्ठल कृष्णच आहेत. त्यांना पाहिल्यावर त्यांचा भाव विभोर झालेत आणि आनंद गगनात मावण्याचा झाला. नाचू लागले, नृत्य करू लागले, कीर्तन करू लागलेत. आणि चैतन्य महाप्रभू 11 दिवस पंढरपूरमध्ये होते. मग आपण काय 1-2 दिवस का जायचे नाही? तर हे आवश्यक आहे आपल्या गौडी वैष्णवासाठी सुद्धा, वारकरी संप्रदायासाठी सुद्धा आणि प्रत्येक जीवात्म्यासाठी सुद्धा. आणि का जातो आपण? थोडंसं वातावरण तयार करतोय ना आपण. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. तर एक वेळ तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि का? शंकराचार्य तिथे गेले होते. रामानुचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य यांनी सुद्धा पंढरपूरचं महात्मा गायलं आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगाष्टकम लिहिलंय. आणि पंढरपूरमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे मठ पण त्या ठिकाणी अजून आहे. म्हणून आपण पण गेलं पाहिजे. आपला पण एक मठ आहे इस्कॉनचा, हरे मठ. तर जाणं गरजेचं आहे एक वेळ तरी. लाखो लोक प्रत्येक वर्षी
पंढरपूरच्या दिशेने चालतात. आपण पाहिलं कुठून कुठून पूर्ण महाराष्ट्रातूनच असं नद्या वाहतात आणि एकदम समुद्र त्या ठिकाणी गोळा होतो. समुद्राला जसं नद्या मिळतात तसं एक एक वारी, एक एक दिंडी, एक एक पदयात्रा अशी पोहोचते आणि त्या ठिकाणी तृप्त होतात, दिशेने चालतात. हे आवश्यक आहे पाहतो आपण. साधारण व्यक्तींचं काम नाही. आणि भगवंताविषयी कथा, कीर्तन, नृत्य, गान, नाटिका, ग्रंथ वितरण, प्रसाद वितरण करत भक्त पंढरपूरच्या दिशेने चालतात. आणि श्रील प्रभुपादजी सुद्धा सांगतात, चॅन्टिंग, फेस्टिंग अँड डान्सिंग. बस हीच भक्ती आहे. नाचो, गाओ, खाओ, नाचा, गा आणि प्रसाद खा. कीर्तन करा, ग्रंथ वितरण करा, नाम वितरण करा. किती सोपं आहे. फक्त थोडंसं चाला. थोडासा त्रास आहे, पण ती तपस्या आहे. इस्कॉनच्या वतीने बऱ्याच दिंड्या निघतात. आरोळी ते पंढरपूर, सोलापूर ते पंढरपूर, आंधी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर आणि बीड ते पंढरपूर अशा प्रकारे दिंड्या बऱ्याच दिंड्या निघतात आणि पदयात्रा तर आहेतच. या काही दिंड्या पंढरपूरला जायचंय आपल्याला. तिथे गेल्यावर काय करायचं आहे? रखुमा देवीवरा पाहू, रुक्मिणी विठ्ठल, कृष्ण भगवंत यांना पाहायचं आहे, पंढरनाथांना पाहायचं आहे. आणि आपण एकटे चालत नाही, तर आपण भगवंतांसोबत चालतो, भगवंतांना घेऊन जातो आपण. कोणते भगवंत आहेत ते? कृष्ण बलराम. निताय गौर सुंदर की जय. पाऊले चालती पंढरीची वाट आणि संगे गौर नितायचा सुंदर असा थाटमाट. तर भगवंतांना घेऊन जातो आपण. म्हणून दिंडी साधारण नाही. ही आपली वारी साधारण नाही. संकीर्तन दिंडी का? भगवंतांना घेऊन जातोय, भगवंतासोबत चालतो आहे. आणि खास करून थोडं तत्व समजून घेण्यासाठी जसं काही माताजींना, काही प्रभूजींना, ग्रस्त भक्तांना मंदिरात एवढे दिवस राहणं कठीण असतं. मग त्यांना जर दिंडीमध्ये गेले तर 17-18 दिवस भगवंतासोबत राहण्याचा एक प्रसंग, एक संधी प्राप्त होते. भगवंतासोबत चालण्याचा, मंदिरात ब्रह्मचार्यांसोबत राहण्याचा, संघ त्यांचा घेण्याचा ही संधी प्राप्त होते. ही सोपा मार्ग आहे. तसं मंदिरामध्ये आपापली सेवा, आपले जण व्यस्त असतात, पण दिंडीमध्ये सगळे सोबत असतात. आणि सोबत असल्यामुळे काय होतं, मग आपण चर्चा करू शकतो, जाणून घेऊ शकतो एकमेकांशी. परिप्रश्नेन सेवया किंवा मग मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंता परस्पर गुह्यमाख्याती पृच्छती. हे सहज आपल्याला प्राप्त होतं. वरिष्ठ ब्रह्मचार्यांशी, वरिष्ठ ग्रस्त भक्तांशी, वरिष्ठ माताजींशी संघ घेऊ शकतात. ही संधी आपल्याला सहज प्राप्त होते. आणि भगवंत तर आहेच. कधी भगवंताच्या पुढे असतो, भगवंताच्या मागे असतो आपण. कधी भगवंत आपल्या पाठीशी असतात, कधी भगवंत आपल्या छातीशी असतात. म्हणून भगवंतासोबत चालण्याचा हा एक संधी, एक अवसर आपल्याला एक आपल्याला चांगला वेळ आपल्याला प्राप्त होते. म्हणून ही आपल्याला याचा फायदा, लाभ घेणं आवश्यक आहे. संधीचा लाभ घेणं. हं. आणि गौरताई दर्शन रोज आपण त्यांना घेतो, पाहतो. म्हणजे चालतं बोलतं मंदिर, चालतं फिरतं मंदिर आपल्यासोबत असतं. म्हणून आपण एकटे नाही आहोत. कृपारांचे विग्रह आहेत. कृपारांसोबत आपण चालतो. आणि तसंच मध्ये-मध्ये आपल्याला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका यांच्या चरणपादुकाचं मध्ये-मध्ये दर्शन होतं आपल्याला. आपलं सौभाग्य आहे. कारण त्यांच्या पादुका पण सोबत असतात, म्हणजे आपण एकटे नाही आहोत. सर्व वैष्णव, संत यांच्या सोबत आपण चालतो. लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासोबत 11 लाख, जवळपास 11 लाख भक्त असतात, वारकरी भक्त. संत तुकाराम महाराज यांच्यासोबत जवळपास 7 ते 8 लाख वारकरी भक्त असतात. ही संधी आपल्याला मिळते. लाखो वारकरी सोबत आपण एकटे नाही आहोत. आणि गौरताई तर आहेच. सुंदर त्यांचा विग्रह, रोज पोशाख होतं आणि ही आपली पदयात्रा अशा प्रकारे बैलांसोबत, महाप्रभूसोबत, प्रभुपादांसोबत, वैष्णवांसोबत असा एक लवाजमा जात असतो आणि ग्रंथ वितरण, हरिनाम वितरण आणि या दिंड्यात जी आहे ह्याची सुरुवात परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचा अखंड, अविरत, आदर्श नेतृत्व, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंड्या चालतात. इस्कॉन पुण्याच्या वतीने मदत केली जाते. हडपसर, देहूगाव, इस्कॉन निगडी असे बरेच आपले मंदिर आहे. बारामती मध्ये मंदिराद्वारे त्या ठिकाणी सेवा केली जाते. भक्तांचा एक संगम तयार होतो. एकजूट करणं, एकजूट होणं आणि एक मोठा उत्सव आपल्या महाराष्ट्रांचा किंवा हरिकृष्ण भक्तांसाठी आपल्याला हा प्राप्त होतो. देहूवरून दिंडी निघते. भव्य दिव्य अशा प्रकारे आपण निघतो. खरं भक्त जातात, कीर्तन करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे भक्त येतात आणि आपण अशा प्रकारे हा प्रवास सुरू ठेवतो. तर आता पुढे आपण हळूहळू जातो. मग जाताना मध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, आपण जाणून घेऊया. आणि काही विदेशी भक्त पण असतात आपल्यासोबत.
त्यांचाही संघ प्राप्त होतो, दिंडीमध्ये येतात, त्यांच्याशी आपण हितगुज करू शकतो. पुन्हा मत चित्ता मत गतप्राणा बोधयंता परस्परम, की भारतीय लोकच नाही तर विदेशी भक्त. आणि तसंच नाही, बऱ्याच माताजी पहाटे उठून आपल्याला प्रसादाची पण व्यवस्था असते. आणि आपलं सौभाग्य आहे की आपल्या इस्कॉनच्या वतीने इस्कॉन पुण्याचे ब्रह्मचारी वगैरे सांभाळून त्या घेतात आणि त्याचं मॅनेज व्यवस्थापन योग्य प्रकारे असतं. मंदिराची असतं. मंदिर आपल्याला चालतं फिरतं मंदिर, म्हणजे जे कार्यक्रम मंदिरामध्ये असतात तेच कार्यक्रम तशाच प्रकारे आपल्याला दिंडीमध्ये प्राप्त होतात. सकाळी नाश्ता, दुपारी लंच आणि संध्याकाळी डिनर. मग सकाळची आरती असते, मंगल आरती, ती पण करावी लागते. गुरुपूजा, नरसी आरती, तुलसी आरती सर्व कार्यक्रम करून माताजींना त्याग करून माताजी बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात आणि चपाती आपल्यासाठी बनवतात, की दुपारी बरोबर आपल्याला चपाती मिळली पाहिजे. म्हणजे चालत जाऊन थकल्यानंतर सुद्धा ते स्वयंपाक स्वयंपाक करतात, आपल्याला चपात्या वगैरे मिळतात, सर्व गोष्टी व्यवस्था करतात. ही सर्व तयारी आपल्या दिंडीमध्ये असते, हरेकृष्ण संकीर्तन दिंडीमध्ये. पुढे भक्त लोक प्रसाद बनवतात. जसा प्रसाद मंदिरामध्ये, तसा नाही तर रोज स्वीट असतं आणि खास करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट, वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवले जातात. भगवंतांना भोग लावून गौंताच्या कृपेने आपल्याला प्रसाद सुद्धा वेळेवर मिळतो, सगळ्या गोष्टी होतात. आणि साधी राहणी, उच्च विचार, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. चटई नाही, कधी खाली बसावं लागतं आपल्याला, कधी रोडावर बसावं लागतं. तर ही एक संधी आहे रोडवर बसण्याची, रोडवर जेवण करण्याची. असा आगळा वेगळा सोहळा काय, ऐन वेळेवर असं आपण बसू शकत नाही. दिंडी बघा, आता मुंबईवरून काही दिंड्या येतात त्यावेळेस वातावरण असं असतं पुण्यामध्ये वगैरे, हायवेला पण आपण बसू शकतो. का? ही संधी असते. ही वातावरण सगळीकडे तसं असतं. आणि आपल्याला संधी जमिनीवरती आपला संपर्क येतो धरणी मातेशी. साधं राहणं, उच्च विचार. बघा, मी नेहमी तेव्हा सांगत असतो काही गोष्टीमध्ये, तपस्या ही चांगली आहेत. आणि रोडवर आपण, काही जण रोडवर झोपतात पण, कारण थकलेले असतात. खायला कोंडा, निजेला धोंडा. कारण थोडं जरी मिळालं प्रसाद जाईल तर माणूस प्रसन्न असतो, पण आपल्याला भगवंताच्या कृपेने स्वादिष्ट प्रसाद मिळतो. आणि बरेच मी पाहिले, एकदा एक विदेशी भक्त होते ऑस्ट्रेलियाचे, ट्रेनिंगसाठी पुण्यामध्ये आले होते. आणि आम्ही जेव्हा जाताना वगैरे ते फार चालून चालून थकले, त्यांना सवय नव्हती एवढं चालायची वगैरे. आणि थकल्यानंतर मग मध्येच म्हणे थोडं झोपतो आम्ही, मध्ये मध्ये ब्रेक घेतो, आपण थांबत असतो थोडं विश्रांतीमध्ये 5-10 मिनिट वगैरे, किंवा काही वैष्णव गीत गात. तर त्यांनी लगेच आराम केला, तिथंच रोडवरती आराम केला. आणि आराम करताना उशी त्यांना हवी होती. त्यांनी काय केलं, मग त्यांचा शूज, बूट वगैरे घेतला, डोक्याला लावला, त्याला उशी म्हणून केलं, झोपले मस्त. आणि जेव्हा 10-15 मिनिट त्याला डुलकी लागली वगैरे, त्यांना उठवलं आम्ही, चला पुढे आपल्याला निघायचंय. तर ते उठले आणि म्हणे, अरे वा, अशी झोप तर मला विदेशात सुद्धा चांगल्या मोठ्या बेडवर सुद्धा मिळत नाही, अशी झोप इथे रोडवरती मिळाली. आणि डोक्यावर काय होतं, उशाशी बूट होता. पण किती साधं राहणं हे आपण आपल्या घरी करू शकतो का? करून बघा बरं तुम्ही घरी. त्याच बुटाने तुमच्या घरचे तुम्हाला दंड देतील. काय वेडे झाले की काय असं म्हणतील. पण दिंडीमध्ये आपल्याला हे सरळ राहणं, साधं राहणं, ही आपल्याला परिचिती येते. आपण हा अनुभव करू शकतो. किती सोपं जीवन आहे आणि जगण्यासाठी किती छोट्या गोष्टी गरज असते, पण आपण केवढं बनवून ठेवतो. त्यासाठी लोक युद्ध करतात. जगण्यासाठी, स्वार्थासाठी. पण दिंडी शिकवते, थोड्याशा गोष्टी सुद्धा आपण सुख मिळवू शकतो. तर हे आपल्याला परिचिती येते. बघा, कुठे बसल्या माताजी आहे ना, बसल्या तसंच प्रसाद खातायत. काही माताजी असतील पण आपल्या ऑनलाईन पण असतील वाटतं, त्याच माताजी असतील. तर हे साधं राहणं, कुठे बसा, बस. शेतामध्ये बसणं, ओढ्याच्या किनारी, रोडवरच्या किनारी, कधी रोडवर प्रसाद घ्यावा लागतो. कारण सुविधा नसतात. किंवा वरती कपडे लटकवलेले आहेत. अशावर साधी राहणी, उच्च विचार. आणि उच्च विचार काय असतो? भगवंतांकडे जाणं. भगवंतांचं स्मरण होत असतं. ते स्मरण करत करत पुढे निघायचं असतं. बघा, अशा प्रकारे दिंडी ही आपली पालखी आहे. हरेकृष्ण दिंडी. हे देऊळगावातून जेव्हा निघालो होतो आम्ही एकदा, तोच फोटो आहे. आणि बरेच भक्त संघ मिळतो. कीर्तन करत करत आपण पुढे जात असतो. एक एक पाऊल पडती पुढे. जसं एक एक पाऊल आपण पुढे जातो भगवंतांकडे, पांडुरंगा, मी आलो रे. तर आपल्या मनात ती भावना येते आणि आपण एक एक पाऊल पुढे जातो. कधी पोहोचेल मना लागली हुरहुर, केव्हा पोहोचू पंढरपूर. आणि असं एक एक पाऊल पुढे पुढे जातो. म्हणजे आपली चेतना काय असते, कृष्ण भावना, विठ्ठल भावना, पांडुरंग भावना, ही आपली भावना उंच होत जाते. हा सर्वात मोठा फायदा आहे, लाभ आहे. घरी असं असणं कठीण जातं.
कारण सर्व काही आपल्याला आयतं मिळतं. आपल्या बाथरूममध्ये कपडे वगैरे, आपलं बाथरूम फिक्स असतं, सर्व गोष्टी तयार असतात. घरचे जर काही ग्रस्त असेल तर घरचे कपडे धुवून देतात. तिथे स्वतः सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि मध्ये-मध्ये मग काही आपल्याला अशी मुलं वगैरे भेटतात, जे काही डायरोमा देखावा वगैरे करून अशा हे म्हणजे रमत-गमत असं आपण सहज हा जो रस्ता आहे आपण पूर्ण पार करत जातो. म्हणजे काही कठीण आपल्याला जात नाही. हे आपलं सौभाग्य आहे. कारण प्रचार हळू करतात मुलांना आम्ही हळू शिकवतो त्यांना, की हां, हरे कृष्ण म्हणा, जप करा, नामस्मरण करा. म्हणजे प्रचाराचं पण एक उत्तम अवसर, एक उत्तम संधी आपल्याला मिळते. बारामतीचे मुलं आता मोठे झालेले आहेत सगळे. छोटे होते फार तेव्हा. फार वर्षापूर्वीचा फोटो आहे. आणि मग रांगोळी काढणं, माताजी लोक सेवा पण करतात, कीर्तन करतात. असं आपण घरी रोज कीर्तन करणं आपल्याला कधी-कधी अवघड जातं. दिंडीमध्ये रोज कीर्तन होतं, रोज आरती होते. समजा आरती आपण नाही जरी गेलो, तर आपण तिथं बसू त्या बसण्याजवळच आपला रथ थांबलेला असतो. आपल्या कानावरती आरती रोज पडते. म्हणजे आपली इच्छा जरी स्वतः नसेल थकले असलो तरी आपण, तरी आपल्याकडनं आरती होऊन जाते. म्हणजे भक्ती आपल्याकडनं आपोआप घडते. हा सर्वात मोठा लाभ होतो. सेवा पण घडते. बऱ्याच माताजी चालतात पण, रांगोळी पण काढतात. अशी मोठी टीम असते. स्वागत करतात प्रत्येक ठिकाणी भगवंतांचं. काही गावातील आपले भक्त लोक असतात. ते स्वागत करतात रथाचं. या, त्यांच्या घरी राहायची व्यवस्था करतात. घरी बोलवतात. पाणी, सरबत वगैरे प्रसाद. अशा प्रकारे एक खेळीमेळीचं वातावरण, एक परिवार अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकाला सहाय्य करत-करत आम्ही पुढे निघतो, पुढे जातो आपण आणि एक-एक थेंबे-थेंबे तळे साचे. बूंद-बूंद से बनता है सागर. असं एक-एक थेंब, एक-एक भक्त मिळत-मिळत आपण जातो, पुढे जातो आणि नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि कीर्तन करत-करत, ग्रंथ वितरण करत भक्त लोक जातात पुढे. रथ पुढे निघतो. भगवानाची आठवण येते. कधी पाऊस येतो, कधी ऊन, कधी वारा. आणि तसंच नाही पावसात सुद्धा भक्त विसरतात, की मी लहान आहे का मोठा आहे. माताजी पण भर पावसात आनंद असा घेतात, नाचतात. असा आनंद आपल्याला आपल्या घरी मिळत नाही. घरचे ओरडतात, "कशाला ओले होते कपडे धुणं असं." पण दिंडीमध्ये बिनधास्त. हरिदास बिनधास्त. कीर्तन करणं सोबत. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सर्वात सोपं साधन म्हणजे नाम संकीर्तन. त्याद्वारे आपण हळू पोहोचतो. कीर्तन करत-करत आणि अशा प्रकारे सुंदर मग दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. आणि मग पंढरीचा महिमा आपण गात-गात त्या ठिकाणी पोहोचतो, पुढे जातो. चालत-चालत आणि मग हरिनाम संकीर्तन करत, कुठे गावामध्ये, कुठे शहरांमध्ये, कुठे गल्ली असो आणि आपल्या या हरिकृष्ण संकीर्तन दिंडीमध्ये प्रसाद वितरण, नाम वितरण, ग्रंथ वितरण, सगळ्या प्रकारचे असे हे कार्य होत असतं. सामाजिक सेवा पण होतात, अन्नदान पण चालू असतं आणि दर्शन घेतात भगवंतांचे. त्यांना माहीत नसतं बऱ्याच लोकांना, की हे कोण आहे 2 हात वर केलेले व्यक्ती. एक प्रचाराचं उत्तम साधन आहे. आणि ते म्हणतात, "हो, कोण आहे 2 हात वर केलेले?" मग तुम्ही पण हात वर करा यांच्यासारखा. मग सगळे हात वर करतात, कीर्तन करतात. आणि त्याने कृष्ण बलराम आहेत, मग गौर निताई आहेत. असं करत-करत बऱ्याच लोकांना वाटतं, हे बाबाजी बोलत का नाही? स्वामी प्रभुपादांची मूर्ती पाहून. बरं त्यांना दर्शन होतं संतांचं. अशा प्रकारे हे एक प्रचाराचं एक उत्तम साधन आहे. आणि पायी चालणं, कीर्तन करणं, ग्रंथ वितरण करणं, असं करता मध्ये-मध्ये आपल्याला संत तुकाराम महाराज यांची पालखी दर्शन होतं. मोठमोठ्या संतांचं, साधू संतांचं त्या ठिकाणी त्यांचे मठाधीश वगैरे, द्वारके संप्रदाय, बऱ्याच वेळा ठिकाणचे मोठे-मोठे साधू येतात. त्यांची सुद्धा गाठभेट घेतो आम्ही. त्यांचे चरणस्पर्श लागतो. त्यांच्यासोबत फुगड्या खेळणं, कीर्तन करणं, त्यांचं दर्शन होणं, हे सुद्धा आपलं भाग्य लागतं. कारण दर्शन पवित्र करो येई तुम्हार गुण. वेगवेगळ्या वैष्णवांचं दर्शन आपल्याला होतं. हे आपल्याला घर बसल्या लाखो लोकांचं दर्शन होऊ शकत नाही. दिंडीमध्ये त्यांच्याशी आपला संबंध, संपर्क वाढतो. त्यांच्या दर्शनामुळे आपल्या भक्तीमध्ये प्रगती होते. आणि आपल्याला कळतं, की लोक किती साधे सरळ असतात. त्यांच्या गरजा किती छोट्या आहे बघा. रोडवरती बसलेले आहेत भक्त, कीर्तन करतात. थोडा विसावा, अशी संधी आपल्याला पुन्हा मिळत नाही. आता समजा काही जण या ठिकाणी मुंबईचे असतील किंवा पुण्याचे असतील. तुम्ही असं रोडवर बसून पहा बरं. ऐन वेळेवर तुम्हाला पोलीस घेऊन जातील किंवा मागून एखादी गाडी परमनंटली कुठेतरी हॉस्पिटलमध्ये बसून टाकेल. पण दिंडीच्या वेळेस आपण काय वातावरण तसं असतं. आपण रोडवर निगडीच्या रोडवर भक्तिशक्ती चौकात बसू शकतो. कारण ते वातावरण तसं असतं. त्या वातावरणाचा लाभ घ्यायचा आपल्याला ती संधी प्राप्त होते.
आणि जी आपली धरणी माता आहे ती संपर्कात बसतो आपण, ते आवश्यक असतं. आपलं प्रेम धरणी मातेशी वाढतं. आणि थोडी जरी विश्रांती घेतली तर असं चार्जिंग होतं फार. काही भक्त काय माताजी थांबवा, रथ थांबवा, दिंडी थांबवा, पण पुढे जायचं असतं. थोडा वेळ थांबावं लागतं फक्त, बस थोडीशी विश्रांती, थोडासा विसावा. आणि 5 मिनिट जरी थांबलं तर आपल्याला हायसं चांगलं वाटतं आणि एक चार्जिंग एक प्रकारे झाल्यासारखं प्राप्त होतं. बघा, भक्त लोक आणि साधना, बसून वाचन करतात, ग्रंथ अध्ययन करतात. कधी गेल्यावर काय, भगवंताच्या कृपेने, प्रभुरांच्या कृपेने प्रसाद आपले माताचे लोक वगैरे बनवतात, प्रभूजी लोक बनवतात, रेडी करतात. तोपर्यंत आपण बसतो, वाचन करतो, अध्ययन करतं, कोणी कपडे धुतं. किती साधे राहणे. म्हणजे बघा, घरामध्ये जे आपल्याला आपल्या बाथरूममध्ये आपोआप पाणी येतं, याचा आपल्याला महिमा माहीत नसेल. पण दिंडीमध्ये जर समजा बऱ्याचदा सर्व सुविधा असतात, तरी पण काही उदाहरणं सांगतो, आपल्याला अनुभव सांगतो मी. एक सुरुवातीला बकेट जरी मिळाली, आनंद, हा हा हा. आणि त्या बकेटमध्ये जर पाणी मिळालं, परम आनंद, हा 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 हा. आणि जर बकेट पाणी आणि त्यासोबत मग मिळाला तर अजून हा अति आनंद. ह्या गोष्टी बघा, हा आनंद आपण दिंडीमध्ये घेऊ शकतो, आपल्या घरी नाही. घरी तर बकेट पण आहे, मग पण आहे, पाणी पण आहे, पण तो आनंद नाही. नळ सुरू केला की पाणी. तिथे हँडपंपवर गेलो, पाणी मिळालं. कुठे विहिरीवर गेलं, टँकरची व्यवस्था आपल्याकडे असते, ती मिळालं, हा चांगलं वाटतं. आणि मग गरम पाण्याची सुविधा पण काही ठिकाणी असते. पण व्यक्तीला या ठिकाणी व्यक्ती सुख सुविधाच्या मागे लागत नाही. ते आनंद त्याच्या मागे लागतो. आणि आनंद हा त्यागातून मिळतो. त्यागात शांतीम अनंतरम. जे प्राप्ती केल्याने मिळतं ते सुख आहे. म्हणजे दिल्याने मिळतं तो आनंद आहे. सुख हे शारीरिक आहे, पण आनंद समाधान हे आत्मिक आहे. आणि आत्मिक आनंद समाधान हे आपल्याला दिंडीमध्ये प्राप्त होतं. भक्त साधारण कुठे बसतात, चालतात झाडाखाली, कपडे सुकवणं आणि सुकवलेले कपडे परत मिळणं, त्यात सुद्धा आनंद असतो. हो, माझे कपडे मिळाले, हवेने उडाले नाही. असा जो छोट्या म्हणजे लहान गोष्टीमध्ये आनंद आपल्याला मिळतो, हे आपण आपल्या घरी प्राप्त नाही करू शकत. त्याला विकत पण घेऊ शकत नाही. तो आपल्याला भक्तांच्या संघात, सानिध्यात या वारीमध्ये प्राप्त होतो. किंवा बघतो, काही भक्त स्वतः बनवतात, मदत करतात आणि आम्ही कधी-कधी रोडवरच बसून कीर्तन वगैरे करतो. बस पाय थोडे जमिनीला टेकलेत, की बरं वाटतं. तो आनंद घेतात. किती साधारण जीवन आहे. एका बॅगमध्ये पूर्ण संसार. घरी आपल्या बघा, किती असतं बाजूला. फक्त तुम्ही आता बरेच जण घरामध्ये आहेत. डावीकडे, उजवीकडे पहा तुम्ही. काय-काय भरून ठेवलेलं आहे. मागच्या खोलीमध्ये, मानावर, खालच्या रूममध्ये, बेडरूममध्ये, इकडे-तिकडे, किचनमध्ये. इथं काय फक्त एक बॅग, एक झोली बस. काय कठीण आहे जगणं? हे आपण शिकू शकतो. हे शिकायचं आहे आपल्याला. वैराग्य, डिटॅचमेंट या भौतिक गोष्टीपासून. हे केवळ आपल्याला 15 दिवसामध्ये शिकायला मिळतं. तसंच चालत जाणं, टेंटमध्ये काही तंबू असतात, काही ठिकाणी साधारण व्यक्ती आणि आपलं सौभाग्य आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन, लगेज ट्रॉली वगैरे सर्व काही सुविधा असतात. काही लोकांना, वारकरी भक्तांना डोक्यावर घेऊन चालावं लागतं. त्यांना डोक्यावर वगैरे घेऊन ते ओझं चालतात. आणि असं या ठिकाणी दिलेलं दाखवलंय काही गोष्टी, की माताजी लोक कसं प्रकारे प्रसाद बनवतात. दररोज सकाळी त्यांचं सुरू होतं. प्रसाद वगैरे बनवणं आणि नाटिकामध्ये मध्ये ड्रामा पण असतो. नाटिकेद्वारे कार्य केलं जातं, दाखवलं जातं. काही एखाद्या विषयावरती, कोणी रामबद्ध का कृष्ण, एखादी लीला भगवंतांच्या आहे, संतांच्या आहेत, तुकाराम महाराजांच्या आहेत. त्याद्वारे आपल्याला समाज प्रबोधन, गावातील लोकांना प्रवचनाद्वारे, प्रबोधनाद्वारे, नाटिकेद्वारे मार्गदर्शन केलं जातं. आणि याच्याद्वारे आपल्याला म्हणजे सहज कळतं आणि भक्ती म्हणजे हा एक जो मार्ग आहे, आपण भक्ती हळूहळू शिकवली जाते. आमचा अनुभव आहे. आमचे एक भक्त होते, ब्रह्मचारी. त्यांचे आई-वडील जेव्हा पहिल्यांदा दिंडीमध्ये आलेत, नवीन होते. थोडासा ते विचार करत, की माझा मुलगा ब्रह्मचारी का झाला वगैरे. पण नंतर ते आले दिंडीमध्ये, त्यांना आवडलं. त्यांनी पाहिलं, की हे चांगलं कार्य करतायत हरिकृष्णवाले. आणि तेव्हा पाहून त्यांनी हळूहळू मग एक नाम जप सुरू केला सुरुवातीला, पहिल्या दिवशी. असं करत-करत 16 दिवसामध्ये त्यांनी 16 माळ्यावरती आलेत. आणि जर दिंडी संपली, त्यांनी 16 माळा सुरू केल्या. म्हणजे प्रगती कशी झाली हळू तशा प्रकारे एक प्रचाराचं माध्यम, पण एक ट्रेनिंग, एक प्रशिक्षण, ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतं. हळू भक्तांच्या संघाद्वारे, मार्गदर्शनाद्वारे. आणि आपण भक्ती सहज, सुलभ, सरळ आणि सोपी असते, हे आपल्याला कळतं.
आणि नंतर मग पंढरपूरला पोहोचल्यावरती हा 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 बस असं वाटतं वैकुंठामध्येच पोहोचलो आपण. वाटतं नाही तर वैकुंठामध्येच आपण पोहोचले असतो. चंद्रभागा मैया, पुंडलिकाचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हजारो लाखो भक्तांचं दर्शन, चंद्रभागा स्नान, नौका विहार, इस्कॉन पंढरपूरच्या वतीने वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात, भक्तांचं स्वागत केलं जातं आणि सर्व व्यवस्था प्रसाराची केली जाते. अशा प्रकारे हा जो आनंद आहे, हा आनंद दिव्य असा आनंद आपण घेत असतो आणि घेत घेत आपण पुढे जातो. मग आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे की आपण मग का करतो, कशासाठी करतो या गोष्टी आणि जेव्हा पंढरपूरला पोहोचतो, असं वाटतं की आहा! आणि असं म्हटलं जातं, "देवाची ये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियल्या." आता आपण 200 ते 250 सव्वा 200 ते 250 किलोमीटर जेव्हा चालतो, एवढं चालल्यानंतर जेव्हा बरेच वारकरी भक्त किंवा आपले हरिकृष्ण भक्त जेव्हा रांगेत उभे राहतात पांडुरंगाच्या, फार मोठी गर्दी असते आणि काहींना 7 तास, 8 तास, कधी-कधी 1 दिवस पण रांगेत उभं राहून राहिल्यानंतर दर्शन प्राप्त होतं. पण ते काही सेकंदाचं दर्शन जेव्हा मिळतं ना, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण जरी दर्शन मिळालं पांडुरंगाचा स्पर्श जरी झाला, दिसले तरी पांडुरंग किंवा ते पंढरपूरचं धाम कळस जरी दिसला मंदिराचा, तर काय होतं? तेणे मुक्तिचारी, 4 मुक्ती सहज प्राप्त होतात. साष्टी, सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि 5वं सायुज्य मुक्ती आपण ती धरतच नाही. तशा प्रकारे ह्या तेणे मुक्तिचारी साधियल्या लगेच प्राप्त होतात, जे आपण फार मोठी तपस्या, ज्ञान, वैराग्य त्याने सुद्धा मोठमोठ्या योगींना, ऋषींना, मुनींना सुद्धा प्राप्त होत नाही. ती केवळ पांडुरंगासाठी केवळ चालल्याने, त्यांच्यासाठी रांगेत उभं राहिल्याने क्षणभर त्यांचं दर्शन जरी झालं, एवढे दिवस 18 दिवस चालल्यामुळे 7-8 तास, काही बरेच तास रांगेत उभं राहिल्याने फक्त एक क्षण जरी दर्शन झालं आपल्याला पांडुरंगाचं, तरी पूर्ण सुख वाटतं. खरं वाटतं, हां, हां. पूर्ण क्षीण गेला, पूर्ण क्षीण निघून जातो. हे आपण अनुभव करू शकतो. खरं तो स्पर्श चंद्रभागेचा आहे, त्या धामाचा आहे, तेथील हवेचा आहे. हे दिव्य गोष्टी आपण पाहू शकतो. त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो आणि भक्त मग विचरण करतात, फिरतात वगैरे, एकमेकाला भेटतात. भेटी लागी जीवा, मग एक दुसऱ्याला भेटतात वगैरे, गला आलिंगन करतात. मग चला इकडे जाऊ, तिकडे गोपाळपूर जाऊ, विष्णुपद मंदिर जाऊ. असं गेल्यामुळे काय होतं, मग आपल्याला खरं कळतं आणि खरं समजतं मग आपलं काय, आपलं घर आहे, आपलं माहेर आहे. मग चंद्रभागेमध्ये स्नान करतायत भक्त लोक, स्वागत करतायत. नगर संकीर्तन आणि नंतर पंढरपूरला गेल्यानंतर मग तिथे नगर संकीर्तन स्वागत केलं जातं. मग वरून त्याला घेऊन दिंडीची परिक्रमा होते, कधी रथयात्रा असते. अशा प्रकारे करत करत आम्ही पंढरपुरात सुद्धा पोहोचतो आणि पंढरपुराचा आपल्याला परिक्रमा आपल्याकडनं होते आणि धामात गेल्यावर तर मग एक एक पद म्हणजे फार महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं, नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली. नाम घेत जर आपण वाट चाललो तर काय होतं? यज्ञ पावलं पावली. एका पावला गणिक एक यज्ञ होतो. आता एक यज्ञ करणं फार कठीण आहे. त्यासाठी बराच खर्च येतो. 15,000-20,000 पण इथं एक-एक पाऊल जरी आपण नाम घेत-घेत पांडुरंगाच्या दिशेने निघालो, चाललो आपण. पंढरपूर धामात म्हणा किंवा पंढरपूरच्या वाटेने, दिशेने भगवंतासोबत कीर्तन करत, तर एक-एक पाऊल यज्ञ होतो. तर आपण 100 पाऊल सहज चालतो. हजारो, लाखो पाऊल चालतो. एवढं यज्ञ केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. जे मोठमोठ्या ऋषींना, मुनींना, योग्यांना सुद्धा प्राप्त होत नाही. किती सोपं आहे. याहून सोपा मार्ग मिळेल कुठे? नाही. म्हणून असा सोहळा स्वर्गी सुद्धा नाही. आणि मग तिथे गेल्यानंतर काहींचं बक्षीस वगैरे वितरण समारंभ, सत्कार वगैरे केला जातो. ज्यांनी मध्ये-मध्ये सेवा केलेली आहे. आणि जगन्नाथ रथयात्रा त्याच कालावधीमध्ये असते. तेव्हा मग रथयात्रा पण आम्ही बनवतो. सगळे जे उत्सव येतात आपले वैष्णव आचार्यांचे आविर्भाव, तिरोभाव, रथयात्रा, त्या रथाला ओढून नेलं जातं. त्या दिवशी काही काळ रथावरती बैल जोडले जात नाही. भक्त लोक आपल्या प्रेमाने भगवंतांना ओढतात, घेऊन जातात. तसा लाभ आपल्याला मिळतो ह्या दिंडीमध्ये. बरेच माताजी आहेत तिथे सेवा करतात आणि ग्रंथ वितरण काही माताजी पण ग्रंथ वितरण करतात. त्यांना सुद्धा चालण्याची संधी मिळते. मंदिरासोबत, भगवंतासोबत राहण्याची संधी मिळते. मंदिरात राहण्याची संधी मिळते. असा एक संधी आपल्याला चांगल्या प्रकारे प्राप्त होत असते आणि बरेचसे भक्त आहेत, सेवा करतात, सेवेकरी भक्त आहेत. हे जुने फोटो आहेत. आता हे बरेच मोठमोठे ब्रह्मचारी झालेले आहेत सगळे आणि मोठे भक्त आहेत.
मध्ये मध्ये घोषणा आणि प्रचार, आणि मध्ये थांबून नाटिकाद्वारे वारकरी भक्तांना गावात सत्संग वगैरे केला जातो. असं मोठं कार्य. तर चालता बोलता हरिनाम घेता दिंडी चालली पंढरीला. आणि बोलत बोलत चालत चालत पंढरपूरला आपण केव्हा पोहोचतो ते समजत नाही. हा जो मोठा प्रवास, एवढा मोठा प्रवास हा आपण पंढरपूरला पोहोचल्यावर आपल्याला समजत नाही, अरे कसं पोहोचलो आपण. बरेच ग्रंथ वितरण केले जातात. आणि असा जवळपास हा बघा 250-200 250 ते 250 किलोमीटरचा प्रवास हा केला जातो आणि आपल्याला कळत नाही एवढं अंतर आपण चाललो का. बरेच भक्त घरी गावी 1-2 किलोमीटर चालत नाही, पण दिंडीमध्ये 200-250 किलोमीटर सहज चालतात. कसं चालतात हे? तसं एका भक्ताने मला सांगितलं होतं, की आपण केवळ नाव घेतो, त्या नावामुळे आपण एवढं चालू शकतो. आणि ते नाव आपल्याला घेऊन जातं. सगळं चालणं वगैरे सहज, सुलभ कशामुळे होतं? त्या नावामुळे. म्हणजे भगवंताच्या नावात एवढी शक्ती, की ते नाव आपल्याला घेऊन जातं. आपण सहज पार करतो एवढं अंतर. तर आपण यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. 1 दिवस, 2 दिवस जशा प्रकारे जमेल तेवढा वेळ काढला तर. कारण तेच आपल्याला धामात पोहोचायचं आहे आणि आपली भावना तशी बनवायची आहे. मग आता आपल्याकडनं काय अपेक्षा आहे? आपण काय केलं पाहिजे? आता काही प्रॅक्टिकल गोष्टी आपण पाहूया. आणि दिंडीचे वैशिष्ट्य काय? या हरे कृष्ण संकीर्तन दिंडीचे वैशिष्ट्य काय आहे? ते आपल्या समोर आहेत. ते आहे व्यसनमुक्त दिंडी. यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यसन केले जात नाही. नशापान, मांसाहार नाही, नशापान नाही, मांसाहार नाही, व्यभिचार नाही, जुगार नाही. तसं हे जे आहे व्यसनमुक्त दिंडी आहे. तंबाखू, बिडी, सिगारेट वगैरे कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं जात नाही. आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार केला जातो. ग्रंथ वितरण केलं जातं नाटिकेद्वारे, प्रवचनाद्वारे, अभंगाद्वारे, कीर्तनाद्वारे आणि सतत हरिनाम संकीर्तन. आणि सतत हरिनाम संकीर्तन जसं सुरू होतो, आपण सकाळी सकाळी जसं निघतो, तिथून आरती वगैरे झाल्यानंतर, प्रसाद झाल्यानंतर हरिनाम संकीर्तन सुरू होतं. आणि हरिनाम करण्याचं पण एक उत्तम साधन. ज्याला इच्छा असेल हरिनाम करण्याची, मृदंग वाजवण्याची, करताल वाजवण्याची, शिकण्याची, तो सहज शिकू शकतो. तर ह्या लाभ आपल्याला सहज प्राप्त होतो. धार्मिक ग्रंथ वितरण, गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर विठोबाचं स्मरण त्या लोकांना करवतो आपण, गीता विकतो आपण, वितरण करतो. भागवतम आहे, छोटे ग्रंथ आहेत, लहान लहान ग्रंथ, आणि सहज घेतात वारकरी. 10-20 रुपयाचे ग्रंथ सहज घेतात. त्यावर काही डिस्काउंट पण असतं आणि त्यामुळे ते वाचतात. आणि वाचून त्यांना बऱ्याच ज्ञान प्राप्त होतं आणि बरेच भक्त मग जुडतात आणि भगवंतांना यथारूप जाणून घेतात. आणि निसर्गाच्या सानिध्यात खेडेगावातून प्रवास. बघा 3 ठिकाणी आपल्याला साक्षात्कार मिळतो असं सांगितलं गेलं. थोडं तत्व आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. पहिलं म्हणजे हॉस्पिटल, ज्याला म्हणू आपण दवाखाना. त्या ठिकाणी आपल्याला साक्षात्कार सहज त्वरित मिळतो. तर का? दवाखान्यामध्ये सर्व गोष्टी स्पष्ट असतात. तर आपले काही प्रभूजी डॉक्टर वगैरे त्यांना कल्पना आहेच. तिथे सर्व गोष्टी म्हणजे कोणी ओरडतं, दात दुखी, दात त्याला कळतं की खरं जीवन काय आहे. हे जीवन वास्तविक काय आहे ते आपण हॉस्पिटलमध्ये सहज जाणू शकतो. असं दुःखालयम शाश्वतम. जे भगवंतांनी सांगितलंय त्याची परिचिती आपल्याला लगेच त्वरित आणि सहज पटकन होते हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये. म्हणजे साक्षात्कार होतो पटकन. दुसरं आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीत सुद्धा आपल्याला कळतं, हो, जीवन नश्वर आहे. एक ना एक दिवस जायचंच आहे. जिंदगी एक किराये का घर आहे. तर आपलं हे जे शरीर आहे, याचं भाडं भरतोय आपण. एक दिवस सोडावं लागेलच. आपलं काय आहे? काहीच नाही. हे आपल्याला स्मशानभूमीमध्ये कळतं. तिथे लोक म्हणतात पण, "हो, हो, जीवन चांगलं आहे." आणि लगेच घरी गेल्यावर पुन्हा आपल्या भौतिक गोष्टी करायला लागतात. त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. पण जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो, तर लोकांना कळतं, म्हणजे आपण हळूहळू ते समजून घेणं आवश्यक आहे, की एक ना एक दिवस सोडायचंच आहे. त्याची तयारी का करायची नाही? हे वैराग्य झालं दुसरं. आणि तिसरं वैराग्य आहे निसर्गाच्या सानिध्यात. जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात आपण जातो, रस्त्याने चालतो, पाहतो, डोंगर वगैरे आहे, घाट आहे, दरी आहे, नदी आहे, झाडं आहे, तेव्हा कळतं की खरंच विहिरी आहेत, की खरंच जीवन किती साधं आहे. आणि भगवंत बघा, भगवंतांनी बनवलेलं पाणी आहे, भगवंतांनी बनवलेले डोंगर आहेत, भगवंतांनी बनवलेले घाट आहेत, भगवंतांनी बनवलेली नदी आहे. किती सोपं आहे आपल्याला कळतं ते जीवन. फळं भगवंतांनी बनवले आहेत, हे आपल्याला साक्षात्कार होतो आणि आपल्या भगवंतांप्रती श्रद्धा वाढते. आणि ते जीवन जे आहे, खरंच साधं जीवन खेडेगावामध्ये आहे. त्यांच्या गरजा फार कमी आहे आणि आपल्या गरजा किती वाढलेल्या आहेत हे आपल्याला सहज त्या ठिकाणी साक्षात्कार होतो.
आता घरी आपल्या एवढं असून सुद्धा आपण दुःखी असतो आणि दिंडीमध्ये काही नसतं. दररोज आपण वेगवेगळ्या झाडाखाली झोपतो. वेगवेगळ्या घराखाली झोपतो. आपलं रोजचं ठिकाण बदलतं. म्हणजे किती वैराग्य आहे. गोस्वामी म्हणतात की एका झाडाखाली 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. इथे आपण दररोज झाडं बदलतो. म्हणजे किती चांगल्या प्रकारचं वैराग्य आपल्याला प्राप्त होतं हे दिंडीमध्ये आहे, निसर्गाच्या सानिध्यात. आणि स्वादिष्ट प्रसाद मिळतो आणि प्रसाद वितरण करण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळते. आपण लोकांना, वारकरी भक्तांना वाटू शकतो प्रसाद. चंद्रभागा दर्शन आणि स्नान होतं. चंद्रभागा मैयाचं दर्शन सहज प्राप्त होतं. भक्तांसोबत चालत चालत पोहोचतो आपण. त्याचा आनंद घेतो. नौका विहार, बोट फेस्टिवल आणि 18 दिवस 4 नियमांचं काटेकोरपणे पालन. आणि काही लोक जर घरी पालन करणं त्यांना कठीण जात असेल 4 नियमांचं, नशापान, जुगार, व्यभिचार, मांसाहार, तर दिंडीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतात भक्तीसाठी. आणि मग सहज पालन होतं. आणि ते पालन झाल्यावर पुढे आपण त्याला कंटिन्यू करू शकतो. म्हणजेच प्रचार उत्तम होतो आणि आपल्याला प्रशिक्षण मिळतं आणि व्यक्ती पटकन भक्त बनतो. नवीन लोकांना पण आणि जुन्यांसाठी पण एक तपस्या वगैरे होते. सोपं आहे आणि सहज आहे. रोज हरिनाम व आरती होते. जेवढं हरिनाम आपण घरी करत नाही तिथं दररोज हरिनाम कानावर पडतं आणि हरिनाम करतो आपण. घरी एवढं करू शकत नाही. हा एक मोठा लाभ आहे. म्हणतो ना आपण कीर्तनीय सदा हरी. दिंडीमध्ये सहज होतं. प्रणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानेना मानदेन कीर्तनीय सदा हरी. तृणादपी लावावं लागतं. नम्र. आता उद्या बकेट कोणाकडे मिळाले की प्रभूजी बकेट मिळेल का तुमची, समजा एक्स्ट्रा कधी कधी त्यांना नम्र राहूनच मिळते, नाही तर कोणी देत नाही. मग वगैरे नाही तर बकेट मिळतं, मग मिळत नाही. जर कोणी वरिष्ठ भक्त एखादी भक्त पाणी आणून देतो, नम्रता जर राहिली तर पाणी पण मिळतं. ऋणादपी. आणि सहन करावं लागतं. चालायचंच आहे, समोरच्या ठिकाणी पोहोचायचंच आहे. नाही पोहोचलं तर ओझं आपल्याला डोक्यावर घेऊन जावं लागेल. पटकन उठावं लागेल, नाहीतर दिंडी पुढे निघेल. आहे की नाही, सहन करावंच लागतं आपल्याला काही गोष्टी. म्हणजे आपल्यामध्ये नम्रता येते, सहनशीलता येते आणि दुसऱ्यांना सन्मान करतो आपण. हो प्रभूजी तुम्ही आधी चला, मागे चला. सन्मान करतो आपण इतरांना. थोडंसं मदत करा, इथं जा तिथं जा. माझी ताट प्लेट लावा, मी पोहोचतोच तिकडे, माझे कपडे मिळाले का. तसं एकमेकांना आपण सन्मान करतो आणि मानाची अपेक्षा करत नाही आपण. त्यामुळे काय होतं, या 4 गोष्टी झाल्यामुळे कीर्तनीय सदा हरी, आपलं कीर्तन नेहमी होतं. आणि प्रत्येक दररोज आपल्या झोपण्याचं ठिकाण बदलतं, कपडे सुकण्याचं ठिकाण बदलतं. म्हणजे आपण चाणाक्ष, अलर्ट, दक्ष बनतो आपण. आपल्याला कळतं बरोबर कुठे काय आहे, कसं आहे. म्हणजे आपल्याला पक्के बनतो आपण. आणि नाटिका आणि प्रस्तुतद्वारे त्याचं मार्गदर्शन केलं जातं, आपल्याला शिकवलं जातं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी, बारीक गोष्टी, काही एटिकेट्स, काही नियमावली. तर हे आपण सहज या दिंडीचं वैशिष्ट्य आहे. आणि मग या दिंडीमध्ये काय करायचं, प्रचाराद्वारे विशेष सहयोग करू शकतो आपण. आता काय करायचं आपल्याला, करणीय आपल्यासाठी आहे होमवर्क. काय करायचं, मग आपल्याला भक्तांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते. समजा मग आपला लाभ काय होतो, दिंडीमध्ये काय प्राप्त होतं असं असं हो, भक्तांना प्रेरणा मिळते की हो मी एवढं किलोमीटर चालू शकतो. प्रेरणा मिळते एक प्रकारे. स्फूर्ती मिळते, माझ्यामध्ये शक्ती अजून आहे, मी चालू शकतो. घरी आपण थोडंसं अंतर असलं समजा, जात नाही, लगेच रिक्षा घेतो. गाडी आहे का, कोणी ड्रॉप करेल का, कोणाची वाट पाहतो. कारण सांगतो, मंदिर लांब आहे, लांब आहे. तिथे आपल्याला स्फूर्ती मिळते. आणि पुस्तक वितरण करता येतं. प्रभुपादांची कृपा मिळते. गौर निताई सोबत हरिनाम संकीर्तन होतं. भगवंतांसोबत हरिनाम करू शकतो आपण. किती तास, 7-8 तास सहज हरिनाम संकीर्तन होतं आपलं. भगवंतांना पाहत पाहत, भगवंतांसोबत चालत चालत. चंद्रभागेत स्नान मिळतं. स्नान होतं आपलं सहज. दररोज स्नान करू शकतो. जेवढे दिवस पंढरपुरात आहोत तेवढे दिवस. धामामध्ये शिल प्रभुपादांविषयी जागृती निर्माण करता येते. कोणी जर भेटले, स्वामीजी कोण आहेत? हो, स्वामी प्रभुपाद आहेत. त्यांनी विदेशामध्ये असा प्रचार केला, तसा प्रचार, त्यांनी हे ग्रंथ लिहिलेत. त्यांच्याबद्दल सांगू शकतो. इस्कॉन त्यांनी स्थापना केली. म्हणजे प्रभुपादांचा प्रचार आपला सहज आपल्याला जागृती करता येतो. आणि प्रसाद वितरण करता येतो आपल्याला. आणि 10 ते 15 लाख लोकांना इस्कॉनच्या सहभागाने आकर्षित केले जाऊ शकते. लाखो भक्तांना इस्कॉनचे, हो हरे कृष्णवाले, ते कीर्तन करत करत जातात, दिंडीमध्ये येतात. ते सुद्धा एक मोठ्या प्रकारे प्रचार कार्य होतं. मग आता काय आहे? अजून दुसरा, मंदिरातील ब्रह्मचारी किंवा पूर्णकालीन भक्तांसाठी प्रवेश विनामूल्य आहेत. काँग्रेशन भक्तांसाठी व इतरांसाठी नाममात्र काहीतरी त्यांना सेवा असेल जे काही द्यावं लागतं. जसं आपण यात्रेमध्ये जातो.
कारण आपलं सामान वाहून नेणं, किचनचा सर्व खर्च वगैरे बऱ्याच ठिकाणी गोष्टी असतात, सुविधा असतात, फिल्टर पाण्याची पण व्यवस्था असते. तसा दिंडीचा कालावधी 17-18 दिवसांचा असतो. यावर्षी केवळ 15 दिवसांचाच आहे, अजून डिस्काउंट. मग आपल्या याच्यानं काय लाभ होतो आपल्याला? काय फायदा होतो? प्रभुपादांच्या चरणी सेवा होते. प्रभुपादांच्या चरणी म्हणजेच आपण इस्कॉनच्या मध्ये सहकार्य आपलं होतं, भक्तांना संघ मिळतो, प्रभुपादांचं दर्शन रोज होतं, आरती वगैरे होते, ग्रंथ वितरण करता येतात, त्यामुळे प्रभुपादांची सेवा होऊन जाते. पुस्तक व मासिक वितरण, आणि पुस्तक वितरण आपण घरी करू शकत नाही, दिंडीमध्ये सहज करता येतं. बऱ्याचदा लोक मागतात, आम्हाला द्या, आम्हाला द्या. सतत हरिनाम करता येतं, जे कीर्तने सदाहरी आपला जीवनाचा उद्देशच आहे. प्रसाद वितरण करता येतं, निसर्ग सानिध्यामध्ये प्रवास आपला होतो, मगाशी बोललोय आपण. आणि इस्कॉन मंदिरातील भक्तांनी एकत्र येऊन सहकार्य करणे, विशेषतः महाराष्ट्रातील भक्तांची संख्या जास्त असते या दिंडीमध्ये, आणि भक्त मग एकत्र येतात. जसं निगडीमध्ये पुन्हा आम्ही भेटतो, पुणे इस्कॉन पुणे कॅम्पमध्ये भेटतो, एमएससीचे भक्त येतात. मध्ये मध्ये मग जे जे आपले सेंटर्स आहेत, पाटसला आहेत, लोणीला आहे, नंतर बारामतीला आहे, असं आपले मंदिर जे भक्त आहेत ते जोडले जातात, भक्त भेटतात, त्यांना सुद्धा आनंद होतो, ते स्वागत करतात. अशा प्रकारे हे एक खेळीमेळीचं वातावरण, हे एकतेचं वातावरण, ही दिंडी एकता सुद्धा प्रस्तुत करते. आणि तसंच नाही, अहमदनगर आहे, म्हणजे अहिल्यानगर आहे, अलिबागचे भक्त असतात, आहे समोर काही भक्त, साताऱ्याचे भक्त आहे, महाड, जालना, पंढरपूर, कासेगाव, मुंबईचे असतात, मीरा रोडचे भक्त, मगाशी काही फोन केला त्यांनी, पुण्याचे काँग्रेशन असतात, ब्रह्मचारी, माळशिरस, छत्रपती संभाजीनगर, अशा बऱ्याच ठिकाणचे भक्त. तसंच नाही, पूर्ण भारतभर, काही चंदीगडचे भक्त, जळगावचे, उस्मानाबाद, कोल्हापूर, धाराशिव, निगडी, जुन्नर, भोसरी, असे बऱ्याच ठिकाणचे भक्त येतात. कधी कधी विदेशी भक्त पण असतात. त्यांना सुद्धा या ठिकाणी साधी राहणी, उच्च विचारसरणी ही अनुभव करता येते. हा एक मोठा लाभ त्या लोकांना होतो. बघा किती सोपं आहे, काही कठीण नाही. मग आता पुढे आपण जाऊया, थोडंसं काही गोष्टी पाहूया, अनुभव सुद्धा आपण ऐकूया. तर आपल्याकडून काय अपेक्षा आहे, काय इच्छा आहे? तर काय इच्छा आहे मग? एवढीच इच्छा आहे की आपल्या केंद्रामध्ये सत्संगात जे काही असतील भक्त जवळपासचे, त्यांना दिंडीशी थोडंसं जोडा, त्यांना 1-2 दिवस यायला सांगा, किंवा आपण सुद्धा या, त्यांना प्रेरणा द्या. हीच अपेक्षा आहे, ही आशा आहे. आणि आपण स्वतः जर समजा भक्तांना पाठवू शकत नसाल, तर कमीत कमी आपण पुस्तक वितरण आहे, प्रसाद वितरण आहे, मासिक पत्रिका वितरण करण्यास सहकार्य, यथाशक्ती सेवा करू शकतात. हे त्याला प्रयोजन करण्यासाठी, तन मन धनाने यथाशक्ती आपण सेवा करण्यासाठी आपलं स्वागत आहे. तर भगवंतांविषयी चला, भगवंतांविषयी बोला, आणि भगवंतांविषयी पंढरपूरला पोहोचा. तशा प्रकारे आपण दिंडी पाहतो. तर आहेच, ठीक आहे. आता मग काही अभंगात सुद्धा म्हटलेलं आहे, या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि दिंडीचे पुन्हा काही अनुभव मी तुम्हाला सांगतो आता, की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की विठ्ठल भगवान कोण आहे. मी सुद्धा लहानपणी मला वाटायचं की विठ्ठल भगवान हे कोणाचे आहेत, अं, गावातील लोकांचे आहेत, किंवा म्हाताऱ्या भक्तांचे आहेत. कारण माझी आजी आजोबा वगैरे, आत्या वगैरे नातेवाईक जात होते वयस्कर. मला वाटायचं हे त्यांचं काम आहे, वयस्कर व्यक्तींचं. पण जेव्हा इस्कॉनमध्ये आल्यावर जेव्हा समजलं, ऐकलं की विठ्ठलच कृष्ण आहेत, तर का कृष्णांची पत्नी आहे रुक्मिणी माता. इथं रुक्मिणी माता पण पांडुरंगाच्या बाजूला आहेत. मग ते विठ्ठल कृष्णच आहेत. तुळशी हार गळा, तुळशी कोणाला आवडते? भगवान कृष्णाच्या चरणाशी असते. पांडुरंगाच्या चरणाशी तुळशी असते, तुळशीचा हार गळ्यामध्ये असतो. मग विठ्ठल आणि कृष्ण एकच. भृगुमुनीचं चिन्ह, भृगुमुनीने जी लाथ मारलेली आहे, त्याचा जे खड्डा आहे, जे पांडुरंगाच्या वक्षस्थळावरती आहे. श्रीवत्स चिन्ह पण आहे. पितांबर पांडुरंगाने घातलेलं आहे, कासे पितांबर. आणि तेच पितांबर भगवंतांचं, कृष्णाचं पण आहे. कृष्णांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स आहे, भृगु चिन्ह आहे. मग ते कोण आहेत? विठ्ठल आणि कृष्ण एकच आहेत. कृष्ण लोणी खातात, आणि सकाळी पहाटे अभिषेकच्या वेळेस पांडुरंगाला सुद्धा, विठ्ठलाला सुद्धा लोणीचा गोळा दाखवला जातो. मग कोण आहे? विठ्ठल आणि कृष्ण एकच आहेत. मैत्रीयुक्त भाव आपला प्रकट होतो. साखेरस हे आपण समजू शकतो. ऐश्वर्य भाव, फक्त इथं विठ्ठल जे आहेत ऐश्वर्य भावामध्ये आहेत. द्वारकेचा राणा, राजा पंढरीचा, हे आपण समजून घेतलं पाहिजे. द्वारका भाव तो भगवंताचा आहे, म्हणून तो ऐश्वर्य भाव आहे. आणि कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. तेच विठ्ठल भगवंत आहेत. संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून आपण विठ्ठल आणि कृष्ण वेगळे मानायचे नाही, ते एकच आहेत. पंढरीनाथ आणि विठ्ठलनाथ, द्वारकानाथ एकच आहे. म्हणून आपल्याला बघा, आपण जर हा सोहळा पाहिला, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा,
आणि आपण जर हे पाहिलं वगैरे डोळ्याने, पारणे डोळ्याचे फिटतात आणि तेच डोळ्यांचा खरा उद्देश आहे, संतांचं दर्शन करणं. आणि मोठमोठे संत जे आहेत त्यांच्या पालख्या निघतात. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास घेती जन्म. त्यासोबत आपण चालतो. आणि असं म्हटलं गेलं आहे की नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊलो पाऊले, नाम घेता ग्रासोग्रासी, तो नर जेविला उपवासी, ऐसे अखंड नाम गाय, तू का वंदी त्याचे पाय. प्रत्येक ग्रासाच्या वेळेस, घास खाण्याच्या वेळेस त्यांना आठवण करतो भगवंतांचं. जर नाही केलं तर मग एक प्रकारे उपवासच आपला होतो. प्रत्येक पावलागणिक आपण जर नामस्मरण केलं तर आपल्याला एक एक यज्ञाचं फळ मिळतं. असं अखंड नाव आपल्याकडनं गायलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे लोक चालतात, असे लोक कीर्तन करतात, त्यांच्या वंदी, त्यांच्या चरणाशी मी वंदना करतो. बघा काय भावना आहे. म्हणून ज्याने वारी केलेली आहे अशी जरी व्यक्ती, समजा आपले आई वडील असो, घरचे व्यक्ती असो, जर परत आले, त्यांना त्यांचा नमस्कार जरी केला आपण, त्यांच्या चरणाला त्यांना वंदना जरी केली, त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्याची सेवा जरी आपण केली, आपल्याला त्याची कृपा प्राप्त होते. आणि वारी म्हणजे काय मग? वारंवार जो जातो, स्मरण करतो, पंढरपूरला जाण्याचा प्रयत्न करतो, एक दिवस 2 दिवस, त्याला म्हणतात वारी. वारी करी वार करी. आणि वारी वारी जन्म मरणांते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. म्हणून वारीची व्याख्या, वारी, दिंडी, पदयात्रा म्हणजे काय? जी चुकवी जन्म मरणाची फेरी, ती वारी. आणि असा जो करतो वारंवारी, तो आहे वारकरी. ती दिंडी, तीच वारी. आणि बऱ्याचदा असं म्हणतात, जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे पिंडापिंडामध्ये ते ब्रह्मांडामध्ये आहे. पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि ते ब्रह्मांडामध्ये पण भरपूर मात्रेमध्ये आहेत. ते आपल्याला सहज दिंडीमध्ये अनुभव येतो आणि ते कळतं आपल्याला. थोडंसं आपण चर्चा करू, त्यापूर्वी बघून घ्या आपल्याला मग काय फायदा होतात आपला. ABCDE जे प्रभुपाद म्हणतात, भक्त लोक सांगतात, भक्तांचा संघ जो आपल्याला घरी, मंदिरामध्ये, आपण घरी आपल्या निवांत राहतो, तो दिंडीमध्ये सहज प्राप्त होतो. आणि जबरदस्ती, कधी जबरदस्ती प्राप्त होतो आपल्याला. उठावंच लागेल, सोबत त्याच्या चालावंच लागेल, कीर्तन करावंच लागेल, प्रसाद घ्यावाच लागेल, नाहीतर नंतर प्रसाद मिळणार नाही. आणि ग्रंथ वितरण, ग्रंथ ऐकतो आपण, चॅन्टिंग, नामस्मरण भरपूर होतं, प्रसाद तर मिळतोच. आणि सेवा तना मनाद्वारे आपण करत असतो. हे साक्षात्कार आपल्याला होतात. कुठे मिळतात साक्षात्कार? हॉस्पिटलमध्ये, स्मशानभूमीमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर कुठे जायचं आपण ते ठरवा. हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का? स्मशानभूमीत जायचं आहे का? दिंडीत जायचं आहे, साक्षात्कार लवकर प्राप्त करण्यासाठी. मग आता थोडंसं काही अनुभव पण सांगतो, की आपण हे दिंडी जे आहे, जातो, पाहतो, आपण ऐकतो, पण बऱ्याचदा आपण अनुभव घेत नाही. तर आपल्याकडे काही अनुभवी भक्त पण आहेत. तर प्रतिदिवस थोडेसे माझे पण काही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, प्रत्येक दिवस आपण हा अनुभव घेत असतो आणि आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. का? तर एक एक दिवस हर्ष आणि संघर्ष असतो. साधारण नसतात. तेवढं मोठं आपल्याला कष्ट पण करायला लागतात. कारण जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. तर आपण हे का करतो? कशाप्रकारे करतो? हं. कारण रोज रस्त्यावर चालायचं आहे. एक दिवस चालतो आपण. घरी कसं आपण आपल्या मनाने उठतो, कधी वेळेवर, कधी उशिरा. पण दिंडीमध्ये तसं करू शकत नाही. रोज आपल्याला काय, पहाटेच उठावं लागतं. किती वाजता? जेव्हा मंगल आरती होईल ते. आणि त्याच्या आधी तयारी करून, अंघोळ करून, रेडी होऊन काय करावं लागतं? आपलं जे लगेज वगैरे सर्व सामान पॅक करून ते ठेवावं लागतं आणि बॅग भरून ती आपल्या ट्रॉलीमध्ये प्रसादाच्या आधी द्यावी लागते, निघण्याच्या आधी. म्हणजे एक शिस्तबद्ध जीवन आपल्याला प्राप्त होतं. घरी कसं आपलं एकदम कोझी-कोझी, कम्फर्ट, आरामात राहतो आपण. मग आपल्याला माहिती आहे, आपल्या झोपायची जागा पण फिक्स आहे, बाथरूम पण फिक्स आहे, कपडे पण जागेवर, सर्व काही आहे. इथं दररोज जागा बदलते. झोपण्याची जागा, अंघोळीची जागा, कपडे सुकण्याची जागा, म्हणजे बदलत असतं. हे काय आहे? हे निसर्गामध्येच आहे. पृथ्वी पण बदलते आहे, फिरते, रोज चालते आहे. घड्याळ आहे ना, वेळ सुद्धा बघा असं वाढतोय. तर हे जग पूर्ण बदलतं आहे. क्षणोक्षणाला व्यक्ती बदलतो आहे. आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. तर हे आपण स्वीकार करणं आवश्यक आहे. आणि दिंडीमध्ये आपल्याला हे सहज समजतं आणि कळतं. बऱ्याचदा आता माझे अनुभव सांगतो, की काही भक्तांचा पण अनुभव आहे.
उठल्यावर आधी आम्हाला विचार करावा लागतो. काय विचार करावा लागतो? मी कोण आहे? ते आपला उद्देश आहे. अथातो तो ब्रह्मजिज्ञासा. मी कोण आहे? अरे हो, मी कुठे आणि कोण आहे नंतर मग? मी कुठे आहे? आज धर्मशाळेमध्ये आहेत, आज मंगल कार्यालयामध्ये आहेत. पण भगवंताच्या कृपेने आपल्याला सर्व चांगली व्यवस्था होते. स्कूलमध्ये असेल का चांगल्या मंगल कार्यालयामध्ये असेल, कोणाच्या भक्ताच्या घरी असेल, ते आपल्याला आधी पाहावं लागतं कुठे आहे. आणि नंतर मग आपल्या वस्तू कुठे आहेत? म्हणजे आपल्याला टाळावर आणण्यासाठी एक प्रकारे हे चांगल्या प्रकारे आपल्याला समजतं आणि आपल्याला कळतं लगेच. मग आपण बरोबर ॲक्टिव्ह होतो. हां, कुठे बकेट आहे, कुठे काय सर्व विचार करून आपल्याला कार्य करावं लागतं. म्हणजे आपला जे म्हणतो आपण आळशीपणा किंवा लेझीनेस सहज दूर होतं. हा एक माझाही अनुभव आहे. आणि बऱ्याचदा बघतो, की समजा लहान-लहान गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतं आणि आनंद मिळतो आणि आपण काटकसर पण शिकतो. जसं मग मागे मी एकदा सांगितलं होतं काही बघताना सहज असं एक की आपण जसं घरी आपण नळ सुरू करतो. पाणी चालूच आहे बकेटमध्ये, पाणी सांडतो, हे पाणी, ते पाणी. पण दिंडीमध्ये बऱ्याचदा असा मी माझा एक अनुभव तेव्हा सांगितला होता, की 15 मगमध्ये आपली अंघोळ होते. कमी पाण्यात पण आपण करू शकतो. लवकर पण करतो आपण. तशा प्रकारे आपल्याला कमी पाण्याची बचत पण समजा मग 4 बकेट आहे ना डोक्यावरती. थोडे बकेट काही कपड्यांना 2-3 बकेट आणि मग लगेच पाय धुतले, की लगेच चमचा लगेच कमी वेळामध्ये आपण करू शकतो. तशा प्रकारे आहे घरी आपल्याला हा अनुभव येत नाही. घरी आपलं कसं आहे पाणी सुरूच आहे, बकेटमध्ये पाणी वाहतच आहे, शेव्हिंग पण चालू आहे, कपडे धुणं चालू आहे. ते याच्यात वॉशिंग मशीन पण पाणी चालूच आहे. पण दिंडीमध्ये तसं नाही. आपण त्याची बचत पण करतो आणि एका बकेटमध्ये सुद्धा आपली अंघोळ कारण काय तिकडनं आणावं लागतं ना कधी-कधी. घरी आणायची गरज नाही. जागेवरच पाणी मिळतं म्हणून त्याची किंमत कळत नाही. तर त्या पाण्याची किंमत ही कृतज्ञता. ती कृतज्ञता आपल्याला सहज येते. ज्याने पाणी आणलं त्याच्याप्रती पण, जागा मिळाली त्याच्याप्रती पण असं अशा प्रकारे एक आनंदाचा एक आपल्याला सोहळाच होतो आणि आनंद मिळतो छोट्या गोष्टीमध्ये. आता बघा उदाहरण अजून एक सांगतो. तो तर एक साधारण प्रॅक्टिकल उदाहरण आहे. आता अजून समजा आपण तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर सर्वांच्या बॅगा वगैरे काढल्या जातात. तर आपली बॅग मिळाली तरी सुद्धा आपल्याला आनंद होतो. हो, माझी बॅग मिळाली. घरी आपल्याला असा आनंद होतो का? तुम्हाला आता होईल का घरी असं? नाही होणार. तुमची बॅग सर्व घडी कपडे पडलेले आहेत. रोज पाहतो आपण, पाहून कंटाळा येतो हो, एवढे कपडे, एवढं हे, एवढं ते. पण दिंडीत अशी बॅग जरी दिसली, हां, माझी बॅग मिळाली. हां, हां, हां. आणि जागा मिळाली आपल्याला तिथं. बॅग ठेवली आपण, अजून सुख मिळतं. हां, हां. असं वाटतं की आपण आपण शेअर मार्केटमध्ये करोडो रुपये आपल्याला शेअर वाढले आपले, जिंकलो आपण असं वाटतं. पण ती जागा आपली नसतेच. ती फक्त काही 7-8 तास. दुसऱ्या दिवशी तीच जागा आपल्याला सोडावी लागते. म्हणजे वैराग्य. हा आपला अनुभव आपल्याला मिळतो आणि परिवर्तन आणि बऱ्याचदा बघतो आता एकदा अनुभव होता. एक सहज उदाहरण सांगतो. थोडेसे काही 4-5 उदाहरणं तुम्हाला सांगेल मी. असंच एकदा आम्ही जात होतो. एकदा एका दिंडीमध्ये एक आपल्या माताजी होत्या. माहीत नाही ते असतील वगैरे आता माहीत नाही. त्यांना विचार होता, की नाही मला पुढे चालायचंय म्हणे प्रभूजी. आणि त्या चालताना अचानक त्यांना काहीतरी थोडासा साप वगैरे चावला असेल. बिनविषारी आता काय माहीत नाही कल्पना असं. थोडासा ना साप चावला वगैरे आणि नंतर मग त्यांना पाठवण्यात आलं. कुठे पाठवायचं आता लगेच काय करायचं? पण एक गाडी आमच्याकडे असते इमर्जन्सीसाठी. मग त्यांना पाठवलं जवळच्या गावामध्ये वगैरे डॉक्टरांनी दिलं इंजेक्शन. काही भक्त म्हटले, "त्यांना परत पाठवा." मी त्यांना विचारलं म्हटलं, "माताजी आपली काय इच्छा वगैरे आहे?" नाही म्हणे, "मला पूर्ण दिंडी करायचीच आहे शेवटपर्यंत असं-असं वगैरे." मी म्हटलं, "आता काय करायचं?" बाकी मग भक्त म्हणाले, "नाही, नाही त्यांना पाठवा. काही मध्ये झालं तर, संकट आलं तर काय होईल? कशाप्रकारे होईल? असं कधी होत नाही." पण नंतर मग मी म्हटलं, "ठीक आहे." थोडंसं मी पण रिस्क घेतली. कारण जहाँ है इश्क, वहाँ है रिस्क. कारण जर इश्क असेल तर रिस्क घ्यावीच लागेल. पांडुरंगाप्रती त्यांची भावना म्हटलं, "माताजी ठीक आहे, आपली इच्छा आहे वगैरे चालेल, ठीक आहे." थोडंसं मी पण मग जबाबदारी प्रयत्न घेतला स्वतःवर. म्हटलं, "ठीक आहे, चला." त्यांना नेलं पुढे आणि त्या पण मला वाटलं त्या आता गाडीमध्ये बसतील, काही राहतील, त्या चालल्या पुढे निघाल्या. आणि बाकी माताजींपेक्षा त्या ठणठणीत वाटल्या. मग त्यांची बघा विल पॉवर, इच्छाशक्ती किती मजबूत झाली, की त्यांनी केलीच आहे. पूर्ण पंढरपूरला पोहोचल्या. म्हटलं, "काय आश्चर्य वाटलं बघा." म्हणजे अशा प्रकारे साप चावून सुद्धा त्या पुढे निघायला पोहोचल्या. म्हणजे अशी मनामध्ये इच्छा असेल तर मार्ग सापडेल. तसंच नाही अजून सांगतो एकदा एक माताजी अशा होत्या, आपल्या पुण्याच्याच माताजी आहेत. त्या म्हणाल्या, "प्रभूजी मी दिंडीला येते, पण माझ्या कमरेचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे. मला एवढं चालू शकत नाही." म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही आता मंदिराची गाडी करणं तर कठीण जाईल आपल्याकडे असेल तर ठीक आहे जागा वगैरे." तर त्यांनी स्वतःची गाडी वगैरे केली एक. त्यांच्या पुतण्याला सांगितलं, "तू हां."
माझ्या पाठीमागे राहा, जेव्हा मला गाडीत बसता येईल, जेव्हा थकले वगैरे मी गाडीमध्ये बसेल. हा, त्यांनी फोर व्हीलर पाठीमागे ठेवली आणि नंतर असं करत करत मग निघालो. पुण्यातनं निघाला पुढे असं करत करत ते पाटस वगैरे आलं त्या बारामती पोहोचपर्यंत आणि नंतर विचारलं, माता तुम्ही गाडीत बसत नाही? नाही म्हणे, मला काही त्रास होतच नाही. म्हणजे भगवंताच्या कृपेने त्या चालतच होत्या आणि त्या गाडीचा लाभ दुसऱ्याच माताजी घेत होत्या, त्यांना कमरेचा त्रास नाही. अशा प्रकारे बऱ्याचदा होत होतं, गमती जमती त्यावेळेस होतात आणि त्या माताजी स्वतः चालल्यात. शेवटपर्यंत पोहोचला त्यांचा मुलगा. नंतर आला म्हणे, आई आपण त्याला मुलाला म्हणजे पुतण्याला पाठवलं होतं, पण तू गाडीत बसली नाही. नाही म्हणे, काही गरज पडली नाही, भगवंत मला घेऊन आलेत. तशा प्रकारे भगवंतावर जर आपण सोपवलं, शरणागती समर्पण केलं, तर भगवंत आपल्याला सहज अलगत घेऊन जातात. ही शक्ती आपल्याला मिळते, ही आपली विल पॉवर, इच्छा हे आपण समजू शकतो आणि भगवंताच्या कृपेनेच. आता लाखो वारकरी बघा दरवर्षी एवढ्या जवळपास शेकडो वर्षापासून चालत आलेले आहेत. असं कधी घटना घडली नाही, की एखादी वारकरी दगावला आहे, साप चावला वगैरे मारला, असं कधीच घडत नाही. तर का नाही? एवढे लाखो वारकरी, सर्वांना सुविधा मिळत नाहीत. काहींना पाण्याची व्यवस्था नसते, काहींना जेवणाची व्यवस्था नसते, काहींना झोपण्याची व्यवस्था नसते. बस जिथं पडते शेतामध्ये झोपतात तरी वगैरे. पण तरी कोणीही असं काही साप चावला, काय पडला वगैरे, वारकरी ॲक्सिडेंट वगैरे झाला, असं घटना शक्यतो काळावर माझ्या तरी पडली नाही. एवढे 15 वर्ष, जवळपास 14 वर्ष दिंडी केलेली आहे. त्याचा अनुभव माझा पाहिला आहे, की असं होत नाही. का? पांडुरंग विठ्ठल कृष्ण भगवान स्वतः आपल्या हाताने पाहत असतात. कोण माझ्याकडे येत आहे त्याची काळजी मी घेतो. न मे भक्त्या प्रणश्यती कौन्तेय प्रतिजानीहि. हे कोणत्या तू सांग, की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. आणि भगवंत काळजी घेतात. आणि काही आपल्याला त्रास जरी झाला, आपण विचार केला, नाही नाही, माझ्या मनात इच्छा आहे, मी चालेल थोडासा अंतर, थोडा त्रास झाला, पुन्हा गाडीवर बसेल, चालेल, प्रयत्न केला, तर भगवंत आपल्याला ते नावरूपी भक्तांच्या सानिध्यामध्ये आपण पोहोचतो. एक एक पाऊल पुढे करत करत आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो. ही शक्ती त्या नावात आहे हे आपल्याला कळते. आणि बऱ्याच ठिकाणी एकदा तर असं झालं होतं, आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिकडे आणि तिथं भक्त लोक झोपलेत. भक्त काय, जसं पोहोचले की थकले की त्यांची बॅग मिळाली की झोपतात. लगेच आपला आराम करायचा, बेड टाकायचं. आणि त्या ठिकाणी भक्त वगैरे झाडाखाली आहे ना, झोपले होते आणि खाली बाजूला ओढा होता. त्या ओढ्यावरती मग नंतर मी चौकशी केली. म्हटलं, ओढा इथं आहे, सुटलेला आहे. पण तिथले गावचे जे एक व्यक्ती आले, त्यांना विचारलं, का हो, इथं काही समस्या वगैरे काही नाही ना? ते म्हणे, हो, तुम्ही या झाडाखाली कशाला झोपतात शाळेमध्ये? इथं विंचू वगैरे असतात भरपूर, तेवढं असल्यामुळे. आणि चावू शकतात वगैरे. म्हटलं, आता काय करायचं? भक्तांनी तर बेडीसर टाकली ना, उठवणार झोपेतून. कठीण काम आहे. कसं करायचं? काय करायचं? मग आम्ही आपले काही भक्त आहेत, त्यांना सांगून म्हटलं, इमर्जन्सी तयार राहा. काही झालं तर वगैरे. रात्रीच मग 11 वाजेपर्यंत म्हटलं, 11 पर्यंत मी, 12 पर्यंत मी जागतो. नंतर तुम्ही जागा. असं करत करत आपण प्रयत्न करूया. तर आम्ही तशा प्रकारे केलं प्रयत्न आणि पाहिलं भगवंताच्या कृपेने सकाळी कोणाला काही झालं नाही. भगवंताने काळजी घेतली. नंतर गेल्यावर ज्या समोर इथं विंचू निघाले बरेच. कारण भगवंतावर अवलंबून असल्यामुळे भक्त लोक एकदम झोपलेले असताना काही कळत पण नाही. तशा प्रकारे भगवंत काळजी घेतात. हा माझा सुद्धा अनुभव आहे आणि भगवंत तारतात. आपणची तारी, आपणची मारी, आपणची उद्धारी आपणा. तर भगवंत अशा प्रकारे काय, भगवंत जे आहेत, राखोबी जे आहे ना, तर भगवंतच राखतात, भगवंतच तारतात, भगवंतच मारतात. आपण भगवंत काळजी घेतात, आपण त्याच्यावर अवलंबून असतो. आणि पांडुरंग जे आहे बडे कृपालू आहेत. एवढ्या वारकरी भक्तांना, लाखो वारकऱ्यांना कधीही काही संकट आलं नाही. अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण शिकलो पाहिजेत. आणि बऱ्याचदा भक्त लोकं चालून चालून थकतात. उन्हाताणामध्ये त्यांचा रंग सुद्धा बदलतो. असं वाटतं फोटो काढून घ्या. एकदा एक भक्त पंढरपूरला पोहोचले आणि त्यांच्या मग ते म्हणे, आता ही माझी आई आहे का बदललेली आई आहे? तर चेहऱ्यात रंगामध्ये परिवर्तन झाला. काळी झाली होती. म्हणे, आई का मावशी आहे माझी? कारण रंग बदलला होता. चेहरा बदलला होता पूर्ण. तर आपण ओळखू येत नाही. म्हणजे आपल्याला काळे बनतो आपण. का काळे बनतो आपण? कारण त्या पांडुरंगाच्या चिंतनामध्ये राहत राहत अशा प्रकारे करत आपण पर्यंत पोहोचतो. आणि त्या पोहोचल्यानंतर आपल्याला तशाच प्रकारे कमीत कमी सारुप्य मुक्ती, पांडुरंगाचं जे रूप आहे, तशाच प्रकारे रूप तरी आपल्याला हळू प्राप्त व्हायचा. मग एक एक त्याचा भावना आपण समजू शकतो. ते प्राप्त होतं. सहज आपल्याला कळतं. आणि असे अनुभव येतात. बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला सहजपणे. आणि एकदा असं झालं, एक माताजी काय यवतकडे एक गाव होतं. त्या थकल्या. म्हणे, प्रभूजी मला सवय नाही चालण्याची वगैरे, काय करू? म्हटलं, माताजी फक्त पुढचं गाव चला. बस पुढे आपला मुक्काम आहे 5-6 किलोमीटरवरती. मी म्हटलं, हो 5-6 किलोमीटरवरती. हां, ठीक आहे. थोडंसं मी चालते वगैरे. त्याने प्रयत्न केला असं. नंतर 5-6 किलोमीटर पोहोचले. म्हणे, अजून किती लांब आहे? म्हणे, अजून 2-3 किलोमीटर असेल. असं करत ते पुढे गेल्यानंतर पाहिलं त्या म्हणे, आता पुढच्या मी टर्नवरती आहे ना, डावीकडे टर्न असतो एका ठिकाणी. त्या
वळणावरती मी थांबेल, तिथं मी रिक्षा वगैरे काही पाहिल गाडी आणि मी परत निघून जाईल. थकले, माझे पाय दुखतायत, त्रास होतो वगैरे. आणि जसं त्या वळणावर पोहोचल्या, त्यांना म्हटलं समोर जे आहे तिकडे आपलं राहायची व्यवस्था आहे. म्हणे असं आहे का? ठीक आहे म्हणे, मी जात नाही, उद्या मी जाईल. असा त्यांनी विचार केला आणि ते ते गेलो आणि पोहोचलो. मग त्यांनी प्रसाद वगैरे घेतला, आराम केला, सर्व पाहिलं, जप केला. दुसरी म्हटलं, माता जायचा विचार आहे का? नाही नाही म्हणे, मी एवढं चालते, थकले तर जाईल. असं करत करत रोज त्यांना म्हटलं उद्या उद्या करत करत पंढरपूरला पोहोचले. म्हणजे भगवंत जे आपल्याला घेऊन येतात, असं करत 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 बघा, भगवंताची शक्ती आपण जाणू शकतो आणि ती भक्ती आपल्याला कळते काय कशा प्रकारे आपण पोहोचतो. म्हणून बऱ्याचदा लोक काही चिंता करतात. चिंता करण्याची पण काही आवश्यकता नाही. का तेवढा विश्वास आपला भगवंतावर असायला पाहिजे. जसं बऱ्याचदा मी सांगतो, की दिंडीत गेल्यामुळे आपल्याला वैराग्य सुद्धा प्राप्त होतं. आणि वैराग्याचा अनुभव कसा, की काही जण म्हणतात, की "प्रभुजी आम्ही आलो तर आमच्या घरचं कसं होईल?" तर घरचं काही होत नाही. उलट आम्हाला सांगावं लागतं, काही घरचे फोन येतात, की नाही, उलट दिंडीमध्ये त्या व्यक्ती आल्यामुळे त्यांच्या घरी शांतता राहते. का? समस्येचं कारण आपणच होतो. उलट काही जण असं म्हणतात, की नाही आमच्या घरचे फार सुधारले दिंडीमध्ये आल्यामुळे. घरी ते सर्व आयतं मागतात. दिंडीमध्ये गेल्यानंतर स्वतः आल्यावर कमीत कमी 1-2 आठवडे कपडे पण धुतात. सर्व गोष्टी त्यांना सर्व कार्य सवय लागलेली असते ना ती. किती फायदा होतो. म्हटलं अशी दिंडी जर वर्षभर चालली तर फार चांगलं. तशा प्रकारचे अनुभव बऱ्याच गोष्टी येतात आणि एक वैराग्याचा अनुभव येतो आणि भक्तांना संघ प्राप्त होतो. भगवंतासोबत आपण चालतो. तसं हे साधं जीवन, उच्च विचार आणि नवविधा भक्ती जी आहे, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम. तर जे पादसेवनम आहे ते म्हणजे ही पदयात्रा, ही वारी, ही दिंडी आहे. अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. आणि आपलं श्रवण होतं. रोज आपण ऐकतो. मोठमोठे भक्त, वरिष्ठ भक्त येतात, मंदिरातून येतात. आपलं मार्गदर्शन करतात, सांगत असतात. अशा प्रकारे हा दिंडी जो आहे, हा सोहळा जो आहे साधारण नाही आहे. आणि त्याचा आपल्याला भक्तांना संघ प्राप्त होतो. संघ केल्यानंतर बरेच अनुभव येतात, साक्षात्कार मिळतात आणि असे बरेच काही कार्य घडत असतात. बघा, या ठिकाणी आपण जर पाहतो लोकांना समजा काही जसं आपल्याकडे तरी सामान लगेज वाहून नेण्याची व्यवस्था असते. काही वारकरी लोक डोक्यावरती ओझं घेत चालत असतात. तर आपण पाहू शकतो, की आपल्याकडे किती सुविधा किती भाग्यशाली आहेत, की सुविधा आपल्याकडे आहेत. आपण चालू शकत नाही का? असं करून आपलाही उत्साह वाढतो. आणि आपण सुद्धा पाहतो, की बघा ते चालू शकतात एवढं ओझं घेत, तर मी का चालू शकत नाही? अशा प्रकारे एक जी भावना आहे, ही सकारात्मक त्याला म्हणतात हेल्दी कॉम्पिटिशन. कशाप्रकारे आपण चालतो आणि आपण साधं जीवन जगू शकतो. तसंच नाही मी एकदा पाहिलं, की आपल्याकडे तरी आपण दोरी वगैरे लावतो, कपडे सुकण्यासाठी व्यवस्था असते. तर एका ठिकाणी समजा काही माताजी वगैरे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या त्यांनी कपडे तिथेच धुतले, साड्या वगैरे, धोती-कुर्ता आणि टँकरवर बाहेरच्या आणि तिथंच असं एक जी त्याचा पदर आहे फांदीला बांधला आणि दुसरा भाग हाताने पकडला. 1-2 तासात सुकवतात. सुकवल्यानंतर तेच कपडे पुन्हा निघून जायचं, निघायचं. किती साधं जीवन आणि उच्च विचार. अशा प्रकारे ते गरीब नाही आहेत, ते भगवंतांच्या करीब आहेत. तपस्या करत आहेत. आपण असा विचार करायचा आणि सकारात्मक पाहून आपण पुढे जायचं आणि पाहायचं की आपल्याकडे सुविधा किती आहेत. आपण किती भाग्यशाली आहोत, की आपल्याला सर्व काही आपल्याकडे आहे. तर का आपण भक्ती करत नाही? तर ते आपल्याला सहज सोपं जीवन प्राप्त होतं आणि साधं जीवन आपण ते जगू शकतो. आणि बऱ्याचदा बघतो, की समजा आता काही गोष्टी असतात, काही सुविधा त्याच्यामध्ये नाही आहेत. पण सुख आत्मिक सुख भरपूर आहे. बऱ्याचदा गर्दी असते, काही कुठे मिळत नाही, काही वस्तू असतात, कुठे लाईट जात नाही, कुठे चार्जिंग होत नाही. काही ठिकाणी मोबाईल अचानक म्हणजे आपल्याला चार्जिंग करता येत नाही. पण बरं वाटतं, शांती भरपूर आहे, आनंद भरपूर आहे, आत्मिक समाधान भरपूर आहे. ते आपल्याला विकत घेऊन पैशाने विकत घेऊन सुद्धा मिळत नाही. आपल्या घरी, आपल्या शहरामध्ये कुठे मिळत नाही. ते आपण दिंडीमध्ये सहज प्राप्त करू शकतो. आणि बऱ्याचदा बघा काही समस्या पण होतात. जसं एकदा माझा अनुभव सांगतो, की एका ठिकाणी सुरुवातीलाच अचानक आम्ही गेलो तेव्हा एका ठिकाणी व्यवस्था थोडी छोटीशी होती. राहण्याची काही सर्वांना सुविधा नव्हती. मग आम्ही अचानक पाऊस पडला. मग समोर एक बिल्डिंगचं काम सुरू होतं रोडच्या पलीकडे. तिकडे गेलो आम्ही. घेऊन वगैरे मी तर त्या ठिकाणी गेलो होतो. आणि बरेच वारकरी संप्रदाय लोकं पण त्या ठिकाणी जमले, बसले वगैरे. आणि तसं केल्यानंतर पाहिलं पाऊस पडतोय वगैरे, चिखल वगैरे बऱ्याच ठिकाणी होत होता. मग तिथे बांधकाम सुरू होतं. गिट्टी वगैरे ना अशी खडी पडलेली होती. नंतर पाहिलं तर मी तर तिथं गंमतच पाहतो. मग कसं झोपायचं कसं आता? सगळं चिखल वगैरे, ओलं वगैरे वातावरण आहे. नंतर मी एका तिथल्या भक्ताला पाहिलं. एक वारकरी भक्ताने काय केलं,
तिथलं जे खडी वगैरे अशी रचली, त्याच्यावरती प्लास्टिक टाकलं, त्यावर झोपला. म्हटलं अरे वा, किती सोपं जीवन आहे. मी पण अशा प्रकारे केलं वगैरे वातावरण, आणि त्याच्यावर सिंपल झोपलो. म्हणजे आपलं किती साधं जीवन आपलं आहे. जे सुविधा आपण घरी एवढं पाहतो, असं नाही, तसं नाही, अमुक पाहिजे, धमुक पाहिजे, ते आपल्याला सहज सोपं होऊ शकतं. म्हणजेच शरीराला कष्ट, आत्म्याला आराम. म्हणजे शरीराला त्रास होऊ शकतो, पण आत्म्याचा आनंद तो आपल्याला प्राप्त होतो. आणि तपस्या, जे आपल्या संतांनी सांगितलं आहे, भगवंतांनी पण सांगितलं आहे, तपसा ब्रह्मचर्येन क्षमेन च दमेन च. तपस्या ही आवश्यक आहे. आणि प्रभुपाद सुद्धा व्याख्या करतात, तपस्या म्हणजे काय? तपस्या म्हणजे व्हॉलंटरीली ॲक्सेप्टन्स ऑफ पेन इज कॉल्ड ऑस्टेरिटी. प्रभुपादांनी छोटीशी व्याख्या केली आहे. व्हॉलंटरीली म्हणजे स्वतःहून स्वीकारलेला त्रास म्हणजे तपस्या. म्हणजे आपल्याकडे वस्तू आहे, तरी आपण ती स्वीकारलेली आहे. आता आपल्याकडे घरी जेवणाला वगैरे सर्व काही गोष्टी होत्या, तरी पण आपण उपवास केला निर्जल. घरी फ्रीजमध्ये पाणी आहे, टाक्या भरलेल्या आहेत, फ्रीजमध्ये सर्व फळं आहेत, जेवणाचे, तरी पण आपण काही खाल्लं का? नाही. उपवास करतो आपण. ती तपस्या आहे. स्वतःहून स्वीकारलेली आहे. त्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद त्या प्राप्ती करण्यामध्ये नाही. तशा प्रकारे ही तपस्या आपल्याला चमकवते. यामुळे जसं सोनं तापल्यामुळे त्याचं निखारतं, त्यातली अशुद्धता दूर होते, तसंच ही तपस्या, तपस्या काय मग? भक्तांसोबत राहणं. सर्वात मोठी तपस्या आहे भक्तांच्या संघात राहणं. द बिगेस्ट ऑस्टेरिटी इज स्टेइंग इन द असोसिएशन ऑफ वैष्णवास. वैष्णवांच्या सोबत राहणं ही सर्वात मोठी तपस्या आहे. कारण त्याला ए म्हटलंय. एबीसीडी मधला पहिला एच आहे, भक्ताचा संघ. आणि संघामध्ये काय होतं मग? भागवत श्रवण. संघात काय होणार आहे? चॅन्टिंग, नाम संकीर्तन. तिथेच प्रसाद वगैरे वितरण होणार आहे, खाणार आहे. तिथेच आपल्याला सेवा मिळणार आहे, एंगेजमेंट. अशा प्रकारे भक्तांचा संघ हे सर्वात महत्वाचं आहे, आणि ते आपल्याला सहज प्राप्त होतं. आणि एवढे 18 दिवस आपण जेव्हा संघ घेतो, तेव्हा आपला एक प्रकारे परिवार, जे प्रभूंचं म्हणणं आहे, हा पारिवारिक संबंध जोडला जातो. तो अनुभव आपल्याला येतो, आणि तो अनुभव आल्यानंतर मग त्याने भक्ती सहज होते, आणि भगवंतांशी आपलं मग प्रेम वाढतं. ती आपली जी भावना आहे, कृष्ण भावना वाढते. आणि खास करून सेवा करण्याची वृत्ती पण वाढते. दिंडीमध्ये बघतो बऱ्याच काही माताजी आहे, ज्या वरिष्ठ माताजी, त्यांचे पाय दाबणं, पायाला मसाज करणं. काही प्रभूजी लोक असतात, तरुण मुलं जे भक्त आहेत आपले, ते वयस्कर भक्तांचं वरिष्ठ प्रभूजींचे पाय वगैरे दाबतात, पायाला मसाज करतात. या सेवा पाहिल्या आहेत. कारण सेवेची संधी घरी आपण फक्त आपल्या सासूबाईचे पाय दाबू शकतो. पण दिंडीमध्ये तर 50-60 सासूबाई असतात. त्यांची सेवा करण्याची संधी मिळते आपल्याला. म्हणजे किती संधी आहे. घरी आपल्याला छोटी संधी मिळते. मग दिंडीमध्ये फार मोठी संधी. एवढ्या भक्तांची सेवा करू शकतो आपण. कोणाचं थोडंसं ओझं जरी उचललं आपण, मदत केली, "प्रभूजी तुम्ही आधी पुढे या, तुम्ही बकेटभर पाणी घ्या." त्याच्यामध्ये आनंद आणि संबंध फार जवळचे होतात. एक पारिवारिक संबंध, एकमेका सहाय्य करून, थोड्याशा सहाय्यामुळे. अशा प्रकारे वातावरण तयार होतं. हे एक चालतं फिरतं मंदिर. आणि हे आपण समजू शकतो. आता एवढे वारकरी लाखो चालतात. का चालतात? "जेई कृष्ण भजे, सई बड चतुर." जे कृष्णांचं भजन करतात ते चतुर आहे, ते बुद्धिमान आहे. ते रिकामटेकडे नाहीत. त्यांना कामधंदे नाही असं नाही. ते आपला व्यवसाय वगैरे करून, आणि दिंडी बघा, हा जो कालावधी आहे, पाऊस पडल्यानंतर आहे. म्हणजे पेरणी वगैरे झाल्यानंतर ते पांडुरंगाकडे जातात. आपण जातो भगवंताकडे. का? त्यांना धन्यवाद देण्यासाठी, "भगवंता, आम्ही शेतामध्ये सर्व पेरलं वगैरे आहे. ते आम्हाला सुखरूप ठेवा, ते येऊ दे." भगवंताला धन्यवाद देण्यासाठी. आणि जो खरा सेवक कोण आहे? जो आपल्या मालकांकडे जातो, मालकांना धन्यवाद देतो, त्यांचं दर्शन घ्यायला जातो, तो खरा सेवक आहे. तर आपण भगवंतांकडे जातो, आणि पुन्हा भगवंत दर्शन घेऊन सगळं सुखरूप चालू आहे, त्यांना रिपोर्ट देऊन पुन्हा आपण परत माघारी येतो. तेही भावना आपली असली पाहिजे, की आपण भगवंतांकडे जाण्याचा तो मार्ग आहे. ती पद्धत आहे आपली. आपला उद्देश तोच आहे. काय आहे? वैकुंठात जाणं. बॅक होम, बॅक टू गॉडहेड. आणि थोडी तपस्या छोटी-मोठी असतेच. ते आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आपण पाहतो, की बऱ्याचदा काही भक्तांना समजा आता आजारी जरी पडले, तरी त्यांना लगेच नाही, पुन्हा उत्साह मिळतो. सर्व सुविधा आपल्या मेडिकलची आपल्याकडे असते. आणि अशा प्रकारे भक्त कोणी आजारी पडत नाही. तर सुरुवातीला मी जेव्हा पी जॉइन केलं होतं ट्रेनिंगमध्ये पुण्यामध्ये, तेव्हा थोडासा मला त्रास होता ना डायजेशनचा. कारण पुण्याचं वातावरण थोडं थंड होतं. डायजेशनचा त्रास वगैरे होता सुरुवातीला. थोडं पचत नव्हतं काही. पण नंतर पहिल्याच वर्षी जेव्हा दिंडीला गेलो, म्हटलं जमेल का नाही, एवढी सवय नाही. पण जेव्हा चाललो मी, चालल्यावर पाहिलं, अरे सहज पचायला लागलंय. जे खाल्लंच ते पचलं. भूक पण वाढली. आणि जे ॲसिडिटी वगैरे आहे, कुठे गेली काही समजलंच नाही. कारण काय, एवढं पण चाललो, तर एनर्जी खर्च होते, आणि भूक लागणारच आहे. आणि जे खाऊ ते पचवू.
पचवू एवढी शक्ती आपल्याला मिळते भगवंताच्या कृपेने. असं करत पाहिलं माझा अनुभव आला, म्हटलं अरे डायजेशनचा प्रॉब्लेम काहीच नाही. जो मंदिरात त्रास व्हायचा होता तिथे दिंडीमध्ये काहीच नाही झाला. असं करत करत बरेच वर्ष केलं, जवळपास 13 वर्ष दिंडी चाललेली आहे, चाललोच आहे. आणि तसंच म्हणून पदयात्रा, हे भक्त जे आहेत पदयात्री भक्त वर्षभर चालत असतात कुठे ना कुठे. म्हणून जे वारकरी भक्त चालतात त्यांना आपण त्यांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे, त्यांना आशीर्वाद मागितला पाहिजे की तुम्ही चालतात एवढं अंतर, फार भाग्याची गोष्ट आहे. ह्या सोप्या गोष्टी नाहीये. आणि जसं पाहतो आपण की जे मग प, फ, ब, म, म, परिश्रम, भय, पेस, बंधन आणि मृत्यू, अशा प्रकारे आपण प वर्गापासून लांब होतो. आपण म्हणजेच परिश्रम वगैरे भगवंतासाठी करतो, आपण स्वतःसाठी करत नाही. आणि बंधन म्हणजे हे प्रेमाचं बंधन आपण स्वीकारतो आहे. स्वतःहून चालणं. आपण नाहीतर बसने जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो. पण चालत जाणं जो आनंद आहे, तो ट्रेनने, बसने किंवा स्वतःच्या गाडीने जाणं त्याच्यामध्ये नाही. चालत जाणं विशेष आहे. भगवंतासाठी पायपीट करणं. ते विशेष आपल्याला मानलं जातं कारण स्वतःहून स्वीकार केलं जातं आपल्याकडून. पण हा जो आनंद आहे, हा सोहळा स्वर्गात सुद्धा प्राप्त होणार नाही. मध्ये पाऊस पडतो, मध्ये काही होतं, काही गोष्टी अशा त्रास होतात. आणि म्हणून ह्या गोष्टी पाहतो आपण. असे बरेच काही अनुभव आहे. एक संघर्ष पण आहे आणि एक हर्ष पण आहे. अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मग म्हणून आपला उद्देश तोच आहे. तिथे गेल्यानंतर आपण समजा गुरुवर्य, वैष्णव जेव्हा एकमेकाला भेटतो, दिंड्या पताका वैष्णव नाचती. वैष्णव जेव्हा एकमेकाला भेटतात, गळा भेटतात, पोहोचला आहे, मी पार केलेलं आहे. एक प्रकारे मी डोंगर चढलेलो आहे. एक असं शिखर पार केलेलं आहे. हा जो आनंद आहे चालत जाऊन पांडुरंगाशी भेटण्याचा, त्याच्यामध्ये जे सुख आहे ते कशामध्ये नाही. तर चालेल, आपल्याकडे काही वक्तव्य याचा आपण अनुभव घ्यायचा, जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न केला, की हे वारी जे आहेत भगवंतांसाठी चालणं आहे, भगवंतांबद्दल बोलणं आहे, भगवंतांच्या संबंधितच आहेत. ते काही मनमानी नाही, ते भगवंतांची, भक्तांची वाणी आहे. त्या मार्गावरती आपण चालत राहणं गरजेचं आहे. कारण जीवन हे एक चक्र आहे. ते चालतच राहतं. हे सुरू असतं. पण आपल्याला त्यामध्ये थांबायचं नाही. थांबला तो संपला. काळ मागे लागला. तर आपल्याला पुढे-पुढे चालत राहायचं आहे. झाले गेले, विसरू न जावे, पुढे-पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे. तर जीवनाचं गाणं जे हे आपण गात राहायचं, पुढे निघायचं आपण. भक्तांसोबत मिळून मिसळून कार्य करत-करत जाणं हे आवश्यक आहे. कारण नंतर समजा आपण आज सोबत आहे, उद्या सोबत राहणार नाही. परवा सोबत आहे, त्यानंतर राहणार नाही. प्रत्येकाची काही ना काही वेळ असतेच. तर आपण ऑनलाईन भेटलेलो आहोत. 1-1.5 तास भेटलो. पुन्हा मग आपल्या आपल्या ठिकाणी आपली कामं राहतील, व्यवस्थित राहतील. असं चालणारच आहे. जग आहे, हे थांबत नाही. कोणी कोणाशी थांबत नाही. हे चक्र सुरू असतं. संसार चक्रम अतिदुस्तरम. फार दुस्तर आहे, फार कठीण आहे. आणि हे फिरतंच, हे थांबत नाही. कोणी आज आलं, कोणी गेलं. कोणी उद्या येईल, कोणी उद्या जाईल. तर प्रत्येकाची वेळ येते वगैरे हे चालू राहते. म्हणून आपण थांबायचं नाही, पुढे-पुढे चालत राहायचं. अशा प्रकारे भगवंतासोबत, भक्तांसोबत जाणं आणि कमीत कमी आपण जर नाही आपल्याला जाता आलं, तर जे चाललेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. त्यांना म्हणा, की "हां, तुम्ही आशीर्वाद जातायत भगवंताकडे जा." कारण तुकाराम महाराज प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचे. एकदा ते आजारी होते, जाऊ शकले नाही. म्हणे, "मी तब्येत खराब आहे, मला जाता येत नाही." त्यांनी पत्र लिहिलं. माफीनामा, "पांडुरंगा, मी येऊ शकत नाही, वारी मी करतो वगैरे, पण आता ही वारी माझ्याकडनं चुकते आहे. काय करू?" त्यांनी पत्र लिहिलं, मग एका व्यक्तीला दिलं आणि त्याच्या लिहिलं होतं, माफी वगैरे मागितली आणि त्या व्यक्तीने घेतली, दिंडी केली. त्याने पंढरपुरात पोहोचला आणि त्याने त्याचा तिरस्कार केला. त्याला वाटलं काय पत्रात लिहिलंय, त्याने टाकून दिलं कागद वगैरे समजून, फेकून दिलं. पण नंतर जेव्हा जो व्यक्ती पांडुरंगाच्या दर्शनाला गेला, त्याने पाहिलं ते पत्रच जे आहे, पांडुरंगाच्या छातीशी होतं. "अरे, हे पत्र तुम्ही फेकून दिलं. हे तुकाराम महाराजांचं पत्र इथं कसं पोहोचलं?" घाबरला वगैरे. त्याने नंतर मग माफी मागितली भगवंतांची पण. आणि गेल्यावर संत तुकाराम महाराजांनी म्हटलं, "मला क्षमा करा. तुम्ही साधारण भक्त नाही. मी तुम्हाला साधारण समजलो, पण तुमचं पत्र, तुमचा निरोप, तुमचा संदेश भगवंतापर्यंत पोहोचला." म्हणून आपण जर समजा नाही जरी जाऊ शकलो, तरी आपण भगवंताला प्रार्थना करायची, "भगवंता, मी येऊ शकत नाही, तरी माझा तुम्ही प्रणाम स्वीकार करा. माझी सेवा स्वीकार करा. माझी प्रार्थना स्वीकार करा." अशा प्रकारे भगवंतांना आपण विनंती करू शकतो. कारण जो वारी म्हणजे जन्म-मरणांची चुकवी जो फेरी, कारण हे जे वारी केल्यामुळे आपल्या जन्म-मरणाची फेरी ही आपली नष्ट होते. संसार चक्र जे आहे थांबत नाही. संसार चक्र भेदतं. कारण त्या चक्रधारी भगवंताचं आपण जेव्हा स्मरण करतो, त्यांना आपण जेव्हा जाऊन भेटतो, तेव्हा आपले संसार चक्र हे तुटतं.
चालेल म्हणून म्हटलं गेलंय, नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली, हा करोणी सांगे तू का, नाम घेता राहू नका. आणि नाम घेता उठा उठी, तुटे संसाराच्या गाठी. या संसार बंधनातून तुटण्यासाठी आपल्याला नेहमी नाव घेणं आवश्यक आहे. म्हणून संतांनी सांगितलंय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. आणि नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. त्या भगवंताच्या नावात सर्व शक्ती आहे. म्हणून आपण हे नाव आपल्याला हे घेऊन जाईल. अलीकडे ये मला पलीकडे ने, विठ्ठला धावरे आता तरी मला पावरे. भगवंता तुम्ही या आणि मला पलीकडे घेऊन जा. कमी अशी प्रार्थना आपण करू शकतो. असे बरेच उदाहरण आहेत संतांचे. आपल्या जनाबाईचे उदाहरण आहेत, सखूबाईचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. सर्व संतांची उदाहरणं भरपूर आहेत. चोखा मेळा आहे, सावता माळी आहे, गोरा कुंभार आहेत. सर्व संतांनी हेच विठ्ठल भक्ती आपल्याला शिकवली आहे. आणि म्हणून मग चला नाचत पंढरीला जाऊ, पांडुरंगाचे दर्शन घेऊ. चंद्रभागे तिरी जमले वार करी, एकमेकासी आलिंगन देऊ. चला 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 चला, नाचत पंढरीला जाऊ, पांडुरंगाचे दर्शन घेऊ. अभंग गात गात भक्त लोक जातात, पंढरपूरला पोहोचतात. किती आनंद येतो बघा. वेळा आनंद असतो तो. पाऊस आला तरी पावसात भिजण्याचा आनंद, भक्तीचा आनंद. आणि हाच आनंद जीवनात आपल्याला मिळतो. मला तर दिंडीचं आठवलं की अजून पुन्हा आठवण येते. बरेच भक्तांना उभे आहेत. थोडेसे आपल्याकडे आता 10 मिनिट आहेत. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकतात, किंवा मग आपल्या ठिकाणी भक्त काही दिंडीवाले पण आहेत, थोडंसं 5-5 मिनिट बोलू शकतात, अनुभव सांगू शकतात, तुमचं काय कसं वाटलं वगैरे, किंवा यावेळेस यायचं आहे का वारीला का नाही, का वारी चुकवी आहे ना, पांडुरंगा वारी चुकणार नाही. असे काही अभंग वगैरे आहेत, भरपूर गोष्टी आपल्याकडे आहेत. हा, कोणाचे काही प्रश्न असेल तर एकदम प्रश्न विचारू शकतात. दिंडीबद्दल माहिती किंवा आपले साक्षात्कार सांगू शकतात. तर एकदम प्रश्न घेऊ आधी. हा, ठाण्यावरनं आहेत मेघा माताजी. यस, बोला माता. हरे कृष्ण प्रभूजी, दत्तच तुला. दंडोत प्रणाम. वारी करायची असेल तर मग कसं काय प्रोसिजर आहे ते? वारीचं प्रोसिजर काय आहे? वारीचं मला पुन्हा सांगा ना, ऐकून आलं व्यवस्थित. वारी करायची असेल तर मग काय करावं लागेल म्हणजे? आता तुम्ही ते अच्छा. फर्स्ट दिले. व- वारी पहिल्यांदाच का करतायत? ना मी पेरणी केली, पण अशी चालत करायची असेल आपली स्पॉट करते तर कसं काय? हो, त्यासाठी प्रोसिजर काही नाही, सगळं सरळ आहे, सोपी आहे. फक्त आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. इच्छा मनाची असेल तर तयारी. मार्ग सापडेल. तर आपण बघा, पुण्याच्या द्वारे आपलं जे दिंडीचं आहे, नंबर तुम्हाला वाटल्यास पाठवेल मी, संपर्क करा. त्यामध्ये आपलं आहे, मुकुंद माधव वगैरे बघतात, किंवा आम्ही पण तुम्हाला सांगू शकतो. त्यातले फॉर्म वगैरे सर्व गोष्टी आहेत, ते भरून आपण दिंडीमध्ये येऊ शकतात. काही बंधन नाही आहे. फक्त दिंडीमध्ये गेल्यानंतर त्या वारीमध्ये आपल्याला नियमाचं पालन करावं लागेल. दिंडीचे काही जे नियम असतील त्यानुसार यावं लागेल. काही नाही, फक्त मनाची तयारी पाहिजे, दुसरं काही नाही. चालेल. हरे कृष्णा. पुढे आता लक्ष्मीप्रिया माताजी, बोला. हरे कृष्ण प्रभूजी, दंड प्रणाम. प्रभूजी, वारी ही किती दिवसाची असते एकूण आपल्याला तर जायचं यावेळेस झालं तर? तरी 15 दिवसांची आहे. 15 ते 17 दिवस असतात, जास्त लांब नाही. 15 2 ते आठवडे. 17 दिवस. हो. आणि ऍडमिशन म्हणजे समजा आता आपल्याला समजा यायचंय आता, तर मग 1 महिना आधी ऍडमिशन असतं की कसं ऍडमिशन असतं मग? हो, थोडं लवकर तुम्ही सांगितलं तरी चालेल. आधी कळवलं तर हं. बरं होईल. नाहीतर मग 2-3 दिवस आधी तरी आला, तुम्ही सांगितलं त्यांना की असं असं मी पुढचे येईल, 2 दिवस येईल, 3 दिवस येईल, तर कळवणं आधी आवश्यक आहे. कारण त्यानुसार तयारी पण करावी लागते, व्यवस्था करावी लागतात, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे चार्जेस काय असतात प्रभूजी? आता त्याचे चार्जेस आहे म्हणजे 6,000 रुपये पूर्ण 15-16 दिवसाचे आहेत. जवळपास हं, हं. 300 रुपये पर डे, असं अशा प्रकारे नियम आहे. ओके, ओके, ओके. हा, चालेल, ठीक आहे. आणि म्हणजे साडी वगैरेच घालायला पाहिजे, ड्रेस वगैरे असं हो, नसतं काही ना? आपले वैष्णव पोशाख घातलेले अतिउत्तम आहे. नाही तर समजा हां, आपण हां. वारीमध्ये चाललो, आपण पांडुरंगासाठी, आणि आपण एकदम हाफ पॅन्ट घातलेली आहे, किंवा असे केस ते असे विचारतायत, नाही किंवा तसं शॉर्ट नाही. घातले, तसं नको. ते कारण त्याने वातावरण आपलं पण मन खराब होईल, समोरच्याचं पण मन हो, खराब होईल. बरोबर, बरोबर. म्हणजे ड्रेस हम्म. किंवा साडी असं म्हणजे. हं. हा, आपले ड्रेस कोड वगैरे, शक्यतो साडी. पंजाबी ड्रेस, साडी वगैरे, आपले जे काही भारतीय पोशाख आहेत, तो अतिउत्तम. हं, हं, हं. बघा, बऱ्याचदा काय होतं, चालेल. आपण हरे कृष्ण. दुसऱ्याचं मन विचलित हां. करणं, तो सुद्धा एक अपराध आहे. बरोबर आहे, बरोबर. हम्म. बरोबर आहे. आणि त्यामुळे समस्या, त्यालाही त्रास, आपल्यालाही त्रास. तर आपला स्वभाव कसा, वैष्णव पद्धत काय आहे, पर दुःख दुःखी, पर सुख सुखी. बरोबर आहे. हा, तशा प्रकारे आपण इतरांना त्रास द्यायचं काम करायचंच नाही. चालेल ना. बरोबर. हरे कृष्णा. चालेल. हो, हरे. आता पुढे, हा, नरहरी आहेर प्रभूजी, बोला. हरे कृष्णा प्रभु जी, दंडोत प्रणाम.
कळत नाही. आता ही वारी तिसरी वारी असेल माझी. माझं वय वर्ष 70 आहे. अरे वा. आम्ही पूर्वी ऑफिसमध्ये काम करत होतो. ऐशो आरामात काम होतं. हम्म. पहिल्या वेळेला वाटलं की जाऊ शकतो की नाही पायी, कारण गाडीतून खाली उतरतच नव्हतो, घरातून गाडीतून गाडीतून ऑफिसमध्ये. परंतु 2 वर्ष आनंदात वारी झाली. देऊळच्या संत तुकारामांच्या वारीवर रोज आपल्या इस्कॉनवर गेलो आणि अतिशय आनंद भेटला. जसं अरे तुम्ही वा. सांगितलं, एक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद. कपडे सुकायला टाकायला जरी दोरीची जागा भेटली तरी त्याच्यात आनंद वाटायचा. अरे हो. आता बघा ना, घरी एवढी जागा असेल तरी त्यात आनंद नाही. येस. नाही, त्याच्यात आनंद नाही प्रभूजी. येस. येस, त्याच्यात आनंद नाही. बघा, छान तर आहे ना हरिप्रभूजी, फार मस्त वाटलं. बघा असं आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा. आपण जीवनामध्ये आनंद आहे, आपण दुःख कशाला दुःखी राहतात लोक, कळत नाही. येस, चालेल ना. चला, सेवाप्रिय ललिता माताजी बोला. दत्त प्रणाम. प्रभूजी, मी 1 वर्ष झाले मनाची तयारी करतेय की वारी करायची. तर ह्या वर्षी मी ठरवलंय वारी करणार आहे म्हणून. तर माझं आजचं रेकॉर्डिंग मिस झालं, तर मला ते मिळेल का, माझा प्रश्न हो, होता. पाठवायचा प्रयत्न करेल मी, आता मिळालं तर. येस. बघा असं आहे, तयारी करू नका आता, तुम्ही वारीला जाच. हा. हो प्रभूजी. हा, तयारी खूप झाली आता, काही नको. हा, चालेल, धन्यवाद. अरे वा. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आता पुढे नरेंद्र काय बोलायचं का? झालं ना, ठीक आहे. आता कोण आहे? हरे कृष्णा आता लिहिलेलं आहे कोणी? हरे हरे कृष्णा प्रभूजी, ज्योती सोनवणे माताजी. हा, ज्योतिमाई बोला. तर तुम्ही खरंच खूप खूप म्हणजे खूपच छान माहिती दिली. इतकं माहिती नव्हतं की खरंच म्हणजे असं कळालं की आपण जीवन जगत असताना ह्या भौतिक वस्तूंची खरंच काही गरज नाहीये आणि छोट्या गोष्टीमध्ये आपण कसा आनंद मिळतो आपल्याला, हे तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलं. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप छान माहिती दिली तुम्ही. हरे अरे, कृष्णा. बघा किती सोपं आहे जीवन, आहे ना. जीवन फार सोपं आहे, त्याला आपण कॉम्प्लिकेट कशाला करायचं आहे ना. सरळ आहे, साधं आहे. पण लोक त्याला फार कॉम्प्लिकेट करतात आणि मग समस्या घेऊन बसतात, मोठे हे त्या गोष्टी. येस, हा, प्रचिती माताजी अनम्यूट करून बोला. हरे हा. कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. मी निगडीला दरवेळेला बघायची, मधुकर पवळ्याचे तिथं ज्या वेळेला यायचं रथ, तर इतका फास्ट पळायचा तो. मग मला असं वाटायचं की आपण त्या स्पीडने पळू शकतो का, असं मला वाटायचं. मी यायची बसमधून वगैरे, ऑफिसवरून वगैरे यायची, पण मला ते बघून, मी मागच्या वर्षी पण आले होते, काळेवाडीपर्यंतच आले मी, तिथून पुढे हम्म. मला जमलंच नाही. पण मी दरवर्षी इच्छा करते की मला वारीला जायचंय, पण ते मी भक्त पळत सुटले असं बघितलं ते दृश्य, की मला वाटतं की त्या स्पीडने आपण पळू शकत नाही, असं काय वाटतं काय वेळेला. आता बघा कसं आहे, आता ते एक संधी पण असते बघा, जसं रिंगणाच्या वेळेस भक्त लोक पळतात, तीच आपण दिंडीमध्ये सहकार्य करू शकतो. लहानपणी आता मोठेपणी तुम्ही पडला तर लोक म्हणतील काय वेळा झाल्या वगैरे, थोडंसं प्रयत्न करायचा. नाहीतर हळू जायचं, पुढे दिंडी थांबते एका ठिकाणी, आपली वाट पाहते वगैरे, थोडंसं असं ही पद्धत आहे आपल्याकडे. कारण सुरुवातीला बऱ्याचदा चढ असतो, उतार असतो, कधी रोडवरती बैलाचे पाय स्लिप होतात, त्यामुळे पटकन त्याला सांभाळलं जात नाही. आणि खिलार बैल जे आहेत थोडेसे चंचल असतात, ते थोडी त्रास देतात वगैरे, अशा पण काही गोष्टी असतात. भरपूर काही अडचणी पण आहेत, सोप्या गोष्टी नाही आहेत. एका वेळेस आहे ना, बैल पण उधळला होता आमचा देहूमध्ये वगैरे, अशा बऱ्याच काही समस्या खूप येतात. पण नाही, आपण चालायचं काही नाही, असं मध्ये पडतात बैल, थांबतात, मध्ये हळू चालतात. तर काही दिंडी हळू पुढे आपली थांबतो, आम्ही कीर्तन करत करत काहींचं स्वागत करतो, तोपर्यंत 500 भक्त पुढे येतात. कधी कधी माताजी आम्हाला बोलतात थांबून घ्या पुढे, अशा प्रकारे थांबतो आम्ही. हा, चालेल माताजी. हरे काही घाबरायचं नाही. कृष्ण. आता पुन्हा एकदा या, चला थोडं दिंडीमध्ये पुण्यापर्यंत, कुंजी भारीपर्यंत चाला. हम्म. बोल. चालेल चालेल. आता थोडंसं मी सांगतो, आता या ठिकाणी आपले शेड्यूल गौरांगपूर्वी थोडंसं बोला प्रभूजीने, आणि माताजी श्यामला माताजी आहेत, फार दिंडीचे आपले अनुभवी आहेत, फार तपस्वी आहेत, खूप वर्षापासून येतात, सिनियर पण आहेत. नंतर रामभक्ती माताजी पण आहेत. थोडंसं काय 10 मिनिटं आपल्याकडे आहेत, थोडासा अनुभव सांगा. येस. दंडोत प्रणाम प्रभूजी. पण दिंडीची पुन्हा एकदा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तपस्या आपण म्हणतो की दरवेळेला तपस्या आवश्यक आहे, तपस्या आवश्यक आहे करणे, पण तपस्या म्हणजे नक्की काय हे दिंडीला आल्यावर सगळ्यांना कळतं. बरोबर. आणि महाराज नेहमी म्हणतात की वारीला सुखसोयी आहेत का, त्याच्यात सुख म्हणजे काय असतं हे प्रत्यक्ष वारीला आल्यावर कळतं. सोयी आपल्या घरात असतात, पण जे सुख म्हणतात आयुष्यातलं, ते सगळं सुख वारीला मिळतं. जे महाराज जे बोलतात ते सगळं प्रत्यक्ष अनुभवाला वारीमध्ये मिळतं. त्यामुळे माझं तर सगळ्यांना एवढं एकच म्हणणं आहे की मनुष्याच्या जीवनाला येऊन एकदा तरी वारी करावी. जसं म्हणतात की 4 धाम करावेत, तसं एकदा तरी वारी करावी. मी 2011 पासून वारी करते, त्यामुळे मला खूप छान सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यामुळे
तेच मार्गदर्शन इतरांनी घ्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. हरे कृष्ण. अरे वा. बघा माताजी म्हणतायत 4 धाम यात्रा करतो पण एकदा तसं दिंडी पण एकदा करणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. समजा ब्रजमंडळ परिक्रमा करणं एक एक आवश्यक गरजेचं आहे. अनुभव येतो. यस प्रभूजी बोला. प्रभूजींना बऱ्याच प्रभूजी फार तपस्या करतात. चांगले गायक आहेत. हरे कृष्णा, दंडवत येस. प्रणाम. दंडवत प्रणाम. तुमचं बऱ्याच दिवसांनी तुमचं दर्शन झालं ते खूप आनंद झाला. कारण काय आपण आपली भेट होत नाही. मध्ये तुम्ही आला होता तिकडे अलिबागला. हम्म. तर वारीबद्दल सांगायचं तर माताजीच्या नंतर माझा नंबर लागतो. माताजीची 11 वर्ष झाली. अच्छा. मग त्याच्यानंतर मला कमी 9-10 वर्ष झाली. हो. कंटिन्युअस वारी करतो. वारीमध्ये एकच मला खूप आवडतं कारण ज्यावेळेला आपण हॉल्ट घेतो, 1 तासाने आपण थांबतो 10-15 मिनिटं. त्यावेळेला अभंग गाणी गायला मिळतात आणि त्या अभंग गाताना इतका आनंद होतो आणि सगळे लोक एकदम म्हणजे माताजी असू दे किंवा प्रभूजी सगळे एक मिळून आपल्याला प्रोत्साहन देत असतात. हा प्रभूजी प्रभूजी गा तुम्ही. आणि मागच्या वर्षी तर आमच्याबरोबर आपले माधवानंद प्रभू आले होते. आपल्या येतो. भक्तिवेदांत हॉस्पिटल. भक्तिवेदांत हॉस्पिटलचे हो. माधवानंद प्रभू आले होते. हम्म. ते तर थांबले का सांगा ते षडभुज गौरंगदास म्हणा अभंग म्हणा माझे माहेर पंढरी. तर इतका आनंद वारीमध्ये जो आहे ना तो खरोखर माताजी म्हटल्याप्रमाणे आयुष्यात एकदा तरी वारी ला जायलाच पाहिजे. पूर्वी आपण टीव्हीला बघायचो मी की असे ते दिवा घाट किंवा रोटी घाटावर लोक दिसतात. एवढे हजारो लोक जातात कशाला? पण ज्या वेळेला प्रत्यक्ष त्या वारीमध्ये सहभागी झालो त्यावेळेला कळलं की जो आनंद ते घेतात ते लोक वारकरी लोक घेतात तोच आपल्याला आपल्या या वारीमध्ये दिंडीमध्ये मिळतो. यावर्षी पण मी आहे पूर्ण आणि अलिबागून भक्त येत आहेत आणि ते मला सोडायला जवळजवळ 10-15 लोक येत आहेत. अरे वा. त्यामुळे सगळी तयारी चालू आहे. ओके. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. येस दंडवत. धन्यवाद. हरी हरी. फार जुने भक्त आहेत. भरपूर वेळात चांगले गायक पण आहेत. यस प्रभूजी. रामभक्ती माताजी आहेत का? कुठे गेल्या? त्या नाही वाटतं. काय त्यांना अनुभव जुने आहेत. त्या पण आहेत. भरपूर सेवा करतात. माताजींना सांभाळतात. तशा प्रभात दिंडी हे साधारण नाही आहे. हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. प्रयत्न करा. एकदा तरी दिंडी केलीच पाहिजे आपण. जसं आता नरहरी आहे प्रभूजींनी 2-3 वर्ष 3रं वर्ष आहे. तर त्यांना फार चांगला अनुभव आहे. कारण दिंडीचं आपण हे जे पाहतो आपण बऱ्याचदा लहानपणी पाहिलं असेल, पण हा जो अनुभव आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे चालणं, काय तपस्या आहे, तेव्हा आपल्याला कळतं. कारण इट टेक्स वन टू नो वन. दुसऱ्याला समजण्यासाठी स्वतः जर आपण त्यातनं गेलो तर आपल्याला कळेल की हे काय असतं, कशा प्रकारे तपस्या असते. तर आपली भावना सुधारते, आपली चेतना, आपले कॉन्शियसनेस, आपली नम्रता, जे वैष्णव गुण आहेत, ते आपल्यामध्ये सहज येतात. यस्य अस्ति भक्ती भगवती अंकिंचन सर्वैर गुणस्तत्र समासते सुरा. म्हणजे भक्तीसाठी एक पूरक वातावरण आपल्याला बनतं आणि हळूहळू आपण मग भक्ती मार्गाला पुढे जातो. तर ठीक आहे. धन्यवाद सर्वांचं. बरेच भक्त आलेले आहेत. काही भक्त या ठिकाणी आपले जुने पण आहेत. अतुल गौरांग प्रभू पण आहेत. प्रभूजी आहे का तुम्ही? प्रभू 2 मिनिटं बोलाल का? बाहेर गावी असतील. ठीक आहे. हरे कृष्णा. दंडवत यस प्रणाम. प्रभूजी. हरे कृष्ण. आमच्या दिंडीचे प्रमुख आधार. हरी बोल. ना बोला आम्ही प्रभू, 2 बोलायला शब्द. ना आम्ही फक्त गायला येतो. गोलोके रे असं आहे प्रेम का? धन हरिनाम संकीर्तन. हम्म. या संकीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आम्ही फक्त येतो. आणि नामदेव महाराजांचा अभंग आहे, सुख लागे करी शीतळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, काय एक वेळा. मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. हम्म. तर असा हा फार सुंदर सोहळा या ठिकाणी 15 दिवस वैष्णवांच्या संगतीमध्ये आपण अनुभवत असतो. आणि त्याचा आस्वाद जर खरोखर आपल्याला घ्यायचा असेल तर गेली 15 वर्ष आम्ही या दिंडीचा अनुभव घेत आहे. आपल्या सर्व भक्तांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जोपर्यंत तोटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू सोडू नये. नये. तर असंच सर्व भक्तांच्या कृपेने आणि कृपा आशीर्वादाने आमची वारी अखंडपणे चालू राहू हीच आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. Yes. हरे कृष्णा. हरे कृष्ण. दंडवत. तर बघा प्रभूंचे पण चांगले गायक आहेत. अभंग वगैरे खूप गात असतात. त्यांचा एक अभंग मी आताही गावाकडे म्हणत असतो. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी या संसारा पायी. है ना प्रभू? बरोबर आहे. बरोबर. तू म्हणशील पैसा अडका,
हा इथंच राहील सडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारे सोडून दे, हात लावणे नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर, ते इथंच राहील सार, मेल्यावरती जाळतील तुला गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील गाडी बंगला, हा इथंच राहील चांगला, मेल्यावरती फोटोला तुझ्या हारच होता टांगला. घे 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 हरिनाम घे, माया सारे सोडून दे, हात लावणे बरं. नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घोडे हाती, त्याची क्षणात होईल माती, रावण मेला लंका जळाला अशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. असे बरेच काही गीत आहे अतुल गौरांगपूरनी फार फार सुंदर प्रभूजी. शिकवले वगैरे आहेत. अजूनही मी काही गाणे गातो वगैरे, यावेळी चाललं की एक दोन गीत गाऊया. नाही, ह्यावेळी एक अभंग बनवलाय प्रभूजी, म्हणजे असं आहे का? थोडं आहे. सांगा ना, एक झलक होऊ द्या. तू पाहुणा, मी पाहुणा, तू पाहुणा, मी पाहुणा, ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा, अरे वा. 2 दिवसांचा बाजार सारा. भूलू नको रे अशा वेळेला, सावध होई सांगतो मी तुझला. भूलू नको रे अशा वेळेला, सावध होई सांगतो मी तुझला. असे आले किती, जग गेले किती, अरे असे आले किती, जग गेले किती, नाही थारा 2 दिवसांचा बाजार सारा, 2 दिवसांचा बाजार सारा. अरे. गणगोत हे बाईल पोरे, गणगोत हे बाईल पोरे, कोणी कोणाचे नाही बारे, कोणी कोणाचे नाही बारे. संग येणार नाही, संग येणार नाही, कागद कोरा 2 दिवसांचा बाजार सारा, 2 दिवसांचा बाजार सारा. काय करूया शेतीवाडीला, मोठा मोठाल्या बैल जोडीला, काय करूया शेतीवाडीला, मोठा मोठाल्या बैल जोडीला. माठ फुटल पाण्याचा डेरा, माठ फुटल पाण्याचा डेरा, 2 दिवसांचा बाजार सारा, 2 दिवसांचा बाजार सारा. तर असा हा अभंग आहे. येस म्हणजे शेवटचं एक चालेल. कडवं आहे. सांगतो निवृत्ती, ऐका तुम्ही, सांगतो निवृत्ती, ऐका तुम्ही, विसरू नका या हरिनामाला. सांगतो निवृत्ती, ऐका तुम्हाला, विसरू नका या हरिनामाला. चुकवा 84चा तो फेरा, चुकवा 84चा तो फेरा, 2 दिवसांचा बाजार सारा, 2 दिवसांचा बाजार सारा. हरिबोल. अरे बोल प्रजी, धन्यवाद प्रजी. बघा हे सॅम्पल आहे, तुम्हाला ट्रेलर दाखवलाय आपण, पूर्ण पिक्चर दिंडीमध्येच 8 तारखेनंतर देव ते पंढरपूर. चालेल, धन्यवाद सगळ्यांचा, आपण वेळ दिला, वेळ पण झालेला आहे. खास करून रूपानगर विद्यापीठ यांचं पण धन्यवाद. नामसेविका माता त्यांनी पण या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे.
त्यांचं सरांना धन्यवाद. रूपांतर विद्यापीठ. पुन्हा याचा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईल, प्रयत्न करेल ग्रुपमध्ये आल्यानंतर. चालेल, पुन्हा भेटूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण संकीर्तन दिंडी यात्रा महोत्सव की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. दिंडी यात्राकारी भक्त वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हा, अभय कुमार प्रभू आहेत, त्यांच्याकडनं ऐकणं आवश्यक आहे. आपले दिंडीचे प्रमुख, दिंडीचे एक पिलर आहेत अभय कुमार प्रभू. आहेत का प्रभू? गुरुजी हरी बोल. हा, बोला. हरे कृष्ण. हा गुरुजी, आपण दंडवत आमंत्रण द्या. प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभू. खूप छान माहिती सांगितली प्रभूजी. खरं तर मी निम्म प्रवचन तुमचं व्हॉइस टाईप केलं होतं आणि अच्छा. तुम्हाला खरं पाठवायचंय. आणि आता जरा थोडेसे काही प्रश्न माताजीने विचारले होते की ह्या वर्षी दिंडीला आपण जरा थोडेसे चेंजेस केलेत. ह्या वर्षी आता त्या ठिकाणी अतुल गौरव प्रभूने आम्ही एकत्र सगळ्यांनी मिळून एक नवीन स्टीलचा रथ आपण तयार केलेला आहे. खूप ओके. हा, सुंदर येस. असं ते झालेलं आहे. आणि या वर्षापासून आपण टॉयलेट फॅनचा पण खूप प्रयत्न करतोय. 1-2 ठिकाणी आपण तसे हे पण मिळवलेत. तर तो शक्यता आहे मिळण्याची, पण अजून सांगता येत नाही. दुसरं म्हणजे पेड व्हॅन एक सुविधा आपण ह्या वर्षी ठेवतोय. ज्या माताजींना चालता येत नाही अशा माताजींसाठी आपण गाडी स्वतंत्र वेगळी करतोय, जेणेकरून आपल्याला ज्या लोकांना अशी असुविधा वाटते, परंतु त्यांना यायचं आहे पण सोय नाही, चालता येत नाही, तर अशा लोकांसाठी आपण ती सुविधा व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये ह्या वर्षी आपण सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या सेंटरला कळवले की ज्या भक्तांना दिंडीसाठी यायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं. कारण एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण नियमित येणारे जे आहेत ते 150 भक्त आहेत नियमित येणारे. आणि मग ह्या लोकांची असुविधा व्हायला नको. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी त्वरित त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करावं. त्याच्यानंतर नोंदणीसाठी म्हणजे पहिल्यांदा नोंदणीसाठी 3,000 भरून तुम्ही बुकिंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा करून घेता येईल. दंडवत प्रणाम प्रभू. येस. चालेल, धन्यवाद प्रभूजी. आपल्या एक आहेत मेघा माताजी, त्या पण येतील. हा, संपर्क करतील माताजी. चालेल, येस. धन्यवाद सर्वांचं. पुन्हा भेटूया दिंडीमध्ये. या कुठे ना कुठे भेटणार आपण आहोतच. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की तुम्ही जय. पहिल्यापासून आहात प्रभूजी? हा प्रभूजी. पहिल्या दिवसापासून आहात तुम्ही? नाही, मी पुण्यामध्ये असेल फक्त 2 दिवस मी आहे, 2-3 दिवस. आमची इथे रथयात्रा वगैरे बऱ्याच काही सेवा आहे तिथल्या. हा, रथयात्रा आहे. येस. हरी बोल. चालेल दंडवत ना, प्रणाम. ठीक आहे. आमचं बांधकाम, कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.